तोंडपाठ पाहिजे. नेक्स्ट, द व्हेरी इम्पॉर्टंट, द प्रिअम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. प्रस्तावना किंवा सरनामा. सरनामा ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. प्रत्येक पुस्तकामध्ये कुठलंही कादंबरी असू दे किंवा तुमचं स्टेट बोर्डचं पुस्तक असू दे, प्रस्तावना दिलेली असते. कुठलं तरी समजा कोणाचंही पुस्तक असू दे, तुम्ही एखादं तरी पुस्तक वाचलं असेल ना आजपर्यंत, अवांतर का नाही? बघितलं तरी असेल ना. प्रस्तावना असते तिथं दिलेली, की त्या प्रस्तावनेमध्ये काय दिलेलं असते, की या पुस्तकात काय हे दिलेलं असतं ना त्या लेखकाने. प्रस्तावनेमध्ये क्रक्स असतो, पार ज्येष्ठ असतो त्या पुस्तकाचा, 2-3 पानांमध्येच असतो दिलेलं. म्हणजे पार 500 पानाचं पुस्तक हे 3 पानामध्ये त्यांनी बसवलेलं असते, की मी ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे हे ज्येष्ठ दिलेलं असतो ना त्या प्रस्तावनेमध्ये. तशी ही प्रस्तावना म्हणजे पण सेम आहे. म्हणजे अख्ख्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, अख्ख्या घटनेमध्ये, त्या घटनेमध्ये काय दिलंय हे प्रिअम्बलमध्ये अख्खं दिलेलं आहे. आता ही प्रिअम्बल, प्रस्तावना, ह्या प्रस्तावनेमध्ये कॉन्स्टिट्यूशन मधला कुठलाही कलम काढा, म्हणजे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनची 395 आणि आता 465 पेक्षा जास्त कुठलंही कलम काढायचं, मी तुम्हाला ह्याच्याशी जोडून दाखवतो प्रिअम्बलशी. कुठलंही कलम, नागरिकत्वासंबंधीच असू दे, फंडामेंटल राईट संबंधी असू दे, किंवा काही असू दे, फायनान्शियल रिलेशन्स, लेजिस्लेटिव्ह रिलेशन्स आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन्स याच्या संबंधीचं पण असू दे, कुठेतरी ओढून ताणून प्रिअम्बलशी ते मॅच होतच. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचं हे आयडेंटिटी काढते. नानी पालखीवाला समथिंग यांनी म्हणलं होतं की दिस इज द आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. हे प्रिअम्बल मध्ये मग काय असतं? प्रिअम्बलचे 2 पार्ट असतात. नेचर ऑफ द प्रिअम्बल. नेचर ऑफ द प्रिअम्बल आणि ऑब्जेक्टिव्ह ऑफ द प्रिअम्बल. दोन भागामध्ये प्रिअम्बल डिवाइड झालेली आहे. ते म्हणजे नेचर काय आणि दुसरं म्हणजे त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय. काय नेचर आहे प्रिअम्बलचं? प्रिअम्बल स्टार्ट होते वी द पीपल ऑफ इंडिया. उद्यापासनं किंवा आजपासूनच पॉलिटिक्स अभ्यास करताना आधी प्रिअम्बल वाचायची आणि अभ्यासाला बसायचं. जिओग्राफीचा अभ्यास करताना आधी प्रिअम्बल वाचायची आणि अभ्यासाला बसायचं. हे असं 1 महिना करायचं. प्रिअम्बल तोंडपाठ होते. प्रिअम्बल तोंडपाठ झाली की 1 मार्क पडतो. सो प्रिअम्बल तोंडपाठ करायची. कशी करायची? रोज घेऊन वाचत नाही बसायची, पाठ नाही करायची. अभ्यासाला बसताना फक्त 30 सेकंद लागतात वाचायला. ते अर्धा मिनिट लागतो प्रिअम्बल वाचायला. अर्धा मिनिटात प्रिअम्बल वाचायची. पुस्तकात पण आहे आणि तुमच्या ॲपवर पण. ॲप आहे ना सगळ्यांकडे कॉन्स्टिट्यूट, त्या ॲपमध्ये पण दिलेली. अर्ध्या मिनिटात प्रिअम्बल वाचायची आणि तुमचं काम करायला लागायचं बाकीचं. पाठवून जाते 10-15 दिवसात वाचली की. ती का पाठ करायची हे कळेल नंतर तुम्हाला. नेचर, व्हॉट इज द नेचर ऑफ द प्रिअम्बल? वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलमली रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इंटू. भारताला कसं बनवायचं आहे? वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे आम्ही भारताचे लोक. हॅव्हिंग सोलमली रिझॉल्व म्हणजे आम्ही असं रिझोल्युशन केलंय, स्वतःला ठरवून दिलंय की आम्ही भारताला कसं बनवणार आहेत. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. हॅव्हिंग सोलमली मनातून रिझोल्युशन केलंय टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इंटू. भारताला कसं बनवायचंय, काय बनवायचंय भारताला, तर ते नेचर सांगितलंय कसं बनवायचंय भारताला. भारताला कसं बनवायचंय? सॉव्हरीन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक अँड रिपब्लिक. सॉव्हरीन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक अँड रिपब्लिक. दिस इज द नेचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, नेचर ऑफ द प्रिअम्बल. कोणी बनवायचं हे? आपण बनवायचंय. वी द पीपल, भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक. भारताला कसं बनवणार आहेत, काय बनवणार आहेत? सॉव्हरीन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक अँड रिपब्लिक. पुढं काय म्हणते प्रिअम्बल? अँड टू सेक्युअर अमंग देमसेल्स ऑल
जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, दिस इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द प्रिअम्बल, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. काय ऑब्जेक्टिव्ह आहे, ध्येय काय, काय ध्येय आहे, तर जस्टिस न्याय, लिबर्टी, इक्वालिटी, लिबर्टी स्वातंत्र्य, इक्वॅलिटी समानता, फ्रॅटर्निटी इज बंधुता, FRATERNITY, दिस इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द प्रिअम्बल. झालं. आता एक एक बघूया. फ्रॅटर्निटी, FRATERNITY, फ्रॅटर्निटी इज बंधुता. कसं बनवायचंय भारताला नेचर, सॉव्हरीन. व्हॉट इज मीन बाय सॉव्हरीन, सार्वभौम. काल बघितलंय ना आपण. देश सार्वभौम असणे म्हणजे काय. देश सार्वभौम असणे म्हणजे काय असतं की त्याच्या दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे तो देश इंडिपेंडेंट पाहिजे, फ्री. भारत आहे का इंडिपेंडेंट, फ्री आहे का, आहे. त्या देशावर दुसऱ्या, त्या देशाच्या इंटरनल अफेअर्स मध्ये दुसऱ्या कुठल्याही देशाचा डिरेक्टली ऑर इनडिरेक्टली हस्तक्षेप नसला पाहिजे. नॉन इंटरफेअर. नॉन इंटरफरन्स. पूर्व इंग्लिश चालतंय ना रे, काढचं नाही. जेन्युइन असीन अडचण तर 12 सत्र झाल्यानंतर मला सांगितल्यावर काय उपयोग आहे का कोणाला, आहे का नाही, नाही आहे, नाही. चलो. सॉव्हरीन माझं विचारायचं काम होतं, मी विचारलं, तुम्ही नाही म्हणून सांगितलं, आता मी इंग्लिश शिकवणार पार. सॉव्हरीन, सार्वभौम. सार्वभौमचा अर्थ काय असतो, तो देश इंडिपेंडंट पाहिजे, फ्री पाहिजे आणि त्या देशामध्ये, त्या देशाच्या इंटरनल अफेअर्स मध्ये दुसऱ्या कुठल्याही बाह्य देशाचा हस्तक्षेप नसला पाहिजे. भारताच्या संदर्भात आहे का, तर तो देश सॉव्हरीन असतो. भारताच्या संदर्भात आहे का सगळ्या गोष्टी, इंडिपेंडंट, फ्री आणि नॉन इंटरफरन्स. जर इंडिव्हिज्युअली विचारलं की तू आहेस का सॉव्हरीन आहेस का, सार्वभौम आहेस का, तर मी विचारलंय तुला की आहेस का सॉव्हरीन, तर काय उत्तर, तुम्ही इंडिपेंडंट आहेत का. पण ठीक आहे, आपण समजूया की तुम्ही काहीतरी कमवताय, म्हणजे तुम्हाला नोकरी लागली, आपण पोस्ट मिळाली तुम्हाला समजा MPSC मधून, तुम्ही सॉव्हरीन आहेत काय, इंडिपेंडंट आहेत काय, फ्री आहेत काय, नॉन इंटरफरन्स, असं असतं का. तर सॉव्हरीनिटी, सार्वभौमत्व हे फक्त राष्ट्राला लागू असतं, ते इंडिव्हिज्युअली लागू नसतं. की तुम्हाला जरी वाटत असणं की मी कोणाचं ऐकत नसतो, मला कोणाची गरज नाही, मी सॉव्हरीन आहे, असं नसतं. ते सॉव्हरीनिटी ही टर्म फक्त राष्ट्राला, स्टेट कॅपिटल एस वाला जे आपण काल बघितलं होतं, ते त्याला लागू असते. इंडिव्हिज्युअली सॉव्हरीन शब्द कोणाला लागू होत नाही. सॉव्हरीन कळलं काय असतं ते, काल बघितलं आपण एलोबरेट करून. सॉव्हरीन सोशलिस्ट, सोशलिस्ट, समाजवादी, सोशलिझमचे दोन प्रकार असतात. एक असतो डेमोक्रेटिक सोशलिझम आणि एक असतो कम्युनिस्ट सोशलिझम. The peaceful form of the socialism is the democratic socialism and the violent form of the socialism is the communist socialism. सोशलिझम, समाजवाद, समाजवाद शब्द ऐकलाय ना आजपर्यंत, समाजवादी संरचना भारताने स्वीकारली वगैरे वगैरे, इकॉनॉमिक्स मध्ये ऐकलं असतं ना की 1955च्या आवडी अधिवेशनामध्ये नेहरूंनी समाजवादी संरचनेचा स्वीकार केला, शिकलात ना. तर समाजवाद म्हणजे काय असतो, तर समाजवादाची मूळ कॉन्सेप्ट ही असते की सरकारनं सरकारच्या मालकीच्या स्त्रोतांमधून उत्पादन घ्यायचं, म्हणजे लोकांनी त्यांच्या क्षमतेनुसार उत्पादन करायचं आणि गरजेनुसार त्यातला वाटा मिळवायचा. हे समाजवादी संरचनेचं एक बेसिक तत्व आहे, बरोबर. त्या समाजवादामध्ये मीन्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे जे उत्पादन घ्यायचे त्याचे स्त्रोत, म्हणजे काय, समजा आपल्याला 4 व्हीलर बनवायचे, मीन्स ऑफ प्रोडक्शन 4 व्हीलरचं काय असणार आहे,
कुठलं तरी मोठं गॅरेज जिथे कार बनते, बरोबर आहे. मीन्स ऑफ प्रोडक्शन हे कोणाच्या मालकीचं असणार आहे? गव्हर्नमेंटच्या मालकीचं असते समाजवादामध्ये. मीन्स ऑफ प्रोडक्शन पार तुमच्या सकाळी टूथपेस्ट पासनं ते तुमच्या मोटरसायकल असेल, कार असतील, विमान असतील, सगळं इथपर्यंत सगळं मीन्स ऑफ प्रोडक्शन याची कोणाकडे असणार आहेत? सरकारकडे असणार आहेत, गव्हर्नमेंटकडे असणार आहेत. प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्सकडे काहीच नसणार आहे समाजवादामध्ये. ते सगळं कोणाकडे असणार आहे? सरकारकडे. सरकार लोकांच्या गरजेनुसार उत्पादन घेणार आहे. म्हणजे लोकांना कशाची गरज आहे? लोकांना विमानं पाहिजेत का? विमानं नको आहेत लोकांना. लोकांना काय पाहिजे? सायकली पाहिजेत, मोटरसायकल पाहिजेत. उत्पादन घे. कोण ठरवणार आहे? सरकार ठरवणार आहे. सरकार कोण असणार आहे? लोकांनी निवडून दिलेलं. हे सरकार ठरवणार आहे लोकांची गरज काय, आणि काम करून घेणारे लोकांकडूनच त्यांच्या क्षमतेनुसार. वेलफेअर स्टेट ज्याला आपण म्हणतो, की लोक त्यांच्या क्षमतेनुसार काम करणार आहेत, गरजेनुसार मिळवणार आहेत. दिस इज द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ द समाजवाद. ह्या सोशलिझम मध्ये भारतानं आता कोणता समाजवाद घेतलाय? भारतामध्ये सगळं सरकारच्या मालकीचं आहे का? टाटा मोटर्स, फोर्ब्स, ह्या सगळ्या कंपन्या सरकारी मालकीच्या आहेत का? नाही आहेत ना. जरी सरकारनं केलेल्या कायद्यानुसार त्या स्थापन झालेल्या असतील तरी त्याची 100% मालकी कोणाची आहे? दुसऱ्याच कोणाची तरी, म्हणजे प्रायव्हेट इंडिव्हिज्युअलची आहे. मग जर प्रिअम्बलमध्ये सोशलिझम चं तत्व भारतानं अंगीकारलं पाहिजे असं सांगितलंय, तर भारतामध्ये आता आहे का ते? नाहीये. म्हणून भारतानं, म्हणजे तेव्हा इंदिरा गांधींनी सांगितलं होतं की सोशलिझम, भारतातला सोशलिझम हा डेमोक्रॅटिक सोशलिझम असणार आहे, लोकशाही सोशलिझम. म्हणजे इथे मीन्स ऑफ प्रोडक्शन ही सरकारच्या पण मालकीची असतील आणि प्रायव्हेट इंडिव्हिज्युअलच्या मालकीची पण असतील. म्हणजे भारतामध्ये इंडियन पोस्ट पण असेल, आणि भारतामध्ये ते कुरिअरच्या काय सर्व्हिसेस वेगवेगळ्या असतात ना, काय एखादं नाव प्रायव्हेट कुरिअरवाले असतात ना, ती लोक, ब्ल्यू डार्ट्स वाली ती लोक, बरोबर आहे. म्हणजे इंडियन पोस्ट सोबत तो पण काम करतोय. म्हणजे त्या दोघांची कॉम्पिटिशन आहे ना. एक आहे प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल आणि एक आहे पूर्णपणे 100% गव्हर्नमेंटच्या मालकीचा. पण बेसिक सोशलिझमच्या प्रिन्सिपल्समध्ये हे चालतं का? नाही चालत. पण भारतानं जो सोशलिझम अंगीकारलाय तो डेमोक्रॅटिक सोशलिझम आहे. कम्युनिस्ट सोशलिझम मध्ये मात्र सगळं टोटली इज ओन्ड बाय द गव्हर्नमेंट. सगळं सरकारच्या मालकीचं असतं. दिस इज द व्हायलंट फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट, व्हायलंट फॉर्म ऑफ द सोशलिझम. भारताचा जो डेमोक्रॅटिक फॉर्म ऑफ द सोशलिझम आहे तो आहे पीसफुल फॉर्म ऑफ द सोशलिझम, डेमोक्रॅटिक फॉर्म ऑफ द सोशलिझम. कळले थोडक्यात ना एकदम. आता उगाच याच्यावर आपल्याला वेळ नको घालवायचा की सोशलिझम काय असतं, कम्युनिझम काय असतं. सोशलिस्ट कळलाय? तो सोशलिस्ट शब्द ओरिजिनल प्रिअम्बल मध्ये नव्हता. म्हणजे 1950ला जेव्हा अडॉप्ट झाली कॉन्स्टिट्यूशन, बरोबर आहे, तेव्हा त्या ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये सोशलिझम, सोशलिस्ट शब्द नव्हता. तो शब्द नंतर टाकलाय. नंतर टाकला म्हणजे काय केलं? अमेंडमेंट केली, बरोबर आहे, दुरुस्ती केली ना घटनेमध्ये. दुरुस्ती करून हा शब्द टाकला. ती दुरुस्ती होती 42वी, 42nd. पहिली दुरुस्ती कशात केली आहे? कितवा? 9व्या शेड्यूल मध्ये पहिली केली ना. तशी 42वी कशात केली आहे? प्रिअम्बल मध्ये, प्रस्तावनेत केली आहे. काय केलं त्या 42व्या दुरुस्तीने? सोशलिस्ट शब्द टाकला. आणखीन एक शब्द टाकला, सेक्युलर. आणखीन एक शब्द टाकला, इंटिग्रिटी. हे सगळं कुठल्या अमेंडमेंटनी टाकलंय? 42nd अमेंडमेंट 1976, आणीबाणीच्या काळात, बरोबर ना. आणीबाणी कधी लागली? 25 जून 1975. त्यातलं तुम्हाला सोशलिस्ट कळलंय काय ते? कळलंय की नाही? आता सेक्युलर. एकदाच बदल झालाय असा प्रिअम्बल मध्ये आजपर्यंत फक्त एकदाच बदल झालाय. तो बदल 42व्या घटना दुरुस्तीने 1976ला. काय बदल झालाय? 3 नवीन शब्द टाकले प्रिअम्बल मध्ये. कुठले? सोशलिस्ट, समाजवाद, सेक्युलर आणि इंटिग्रिटी, एकात्मता. सेक्युलर. राज्याचे 3 प्रकार असतात. कुठल्याही राज्य, कॅपिटल एस वाला राज्य.
टाइप्स ऑफ स्टेट्स. एक असतं निधर्मी, त्याला म्हणायचं अथेइस्ट. अथेइस्ट स्टेट. दुसरं असतं धर्मसत्ताक. त्याला म्हणायचं थिओक्रॅटिक. आणि तिसरा टाईप असतो राज्याचा, ते म्हणजे सेक्युलर. त्या सेक्युलरचे दोन अर्थ होतात. एक धर्मनिरपेक्ष आणि दुसरं म्हणजे सर्व धर्म समभाव. आले. राज्याचे तीन प्रकार. एक असतं निधर्मी, धर्मसत्ताक आणि सेक्युलर. निधर्मी म्हणजे अथेइस्ट, की मला म्हणजे स्टेटला की कुठलाही धर्म, मी धर्मच मानत नाही, मी कुठलाही धर्म मानत नाही, म्हणजे अथेइस्ट. आपण काय म्हणतो त्याला? अथेइस्टला काय म्हणायचं? नास्तिक. हा, नास्तिक, की देव मानत नाही, धर्म मानत नाही, अशी राज्य. दीज आर द निधर्मी राज्य. दुसरा टाईप असतो तो धर्मसत्ताक, बरोबर त्याच्या डायमेट्रिक अपोजिट. म्हणजे माझ्या राज्याला कुठला तरी पर्टिक्युलर धर्म आहे. पाकिस्तान इस्लामिक कंट्री आहे ना, म्हणजे त्यांनी पाकिस्तानने त्यांच्या संविधानामध्ये सांगितलंय पाकिस्तान शॅल बी द इस्लामिक कंट्री, बांगलादेश शॅल बी द इस्लामिक कंट्री. 2014 पर्यंत नेपाळ वॉज द हिंदू राष्ट्र. भारत हिंदू राष्ट्र आहे का? भारताच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठं सांगितलंय का की इंडिया शॅल बी द हिंदू राष्ट्र, किंवा भारताला हिंदू राष्ट्र बनवा, असं कुठं सांगितलंय का? नाही सांगितलं ना. तर भारतानं जी कॉन्सेप्ट अडॅप्ट केली आहे ती आहे सेक्युलरिझमची. निधर्मी म्हणजे धर्मच नाहीये कुठलाच, आम्हाला कुठलाच धर्म नाहीये. धर्मसत्ताक थिओक्रॅटिक म्हणजे धर्म मानतच नाहीत आम्ही कुठला. धर्मसत्ताक थिओक्रॅटिक म्हणजे स्टेट रिलिजन म्हणतात त्याला. स्टेट रिलिजन आहे आम्हाला कुठला तरी. कुठला आहे तो? पाकिस्तानला त्यांचा इस्लाम, बांगलादेश इस्लाम, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या इस्लामिक कंट्रीजनी त्यांचा स्वतःचा स्टेट रिलिजन घालून दिलेला आहे की आम्ही आता इस्लामिक कंट्री असणार आहेत. बरोबर. पाकिस्तानमध्ये म्हणजे पाकिस्तानमध्ये उद्या जर मेजॉरिटी हिंदू झाले तरी पाकिस्तान इस्लामिक कंट्री म्हणूनच हे करणार आहेत. ठीक आहे. आणि तिसरा टाईप असतो तो सेक्युलर. त्या सेक्युलरचे दोन कनोटेशन्स असतात. एक असतं पॉझिटिव्ह कनोटेशन, एक असतं निगेटिव्ह कनोटेशन. ते पॉझिटिव्ह कनोटेशन म्हणजे सर्व धर्म समभाव, सर्व धर्म समभाव आणि धर्मनिरपेक्ष. म्हणजे आम्हाला धर्म आहे का, म्हणजे राज्याला स्टेट रिलिजन आहे का, तर स्टेट रिलिजन नाही आहे म्हणून आम्ही धर्म मानत नाहीत असा अर्थ नाही. लक्षात येत आहे? स्टेट रिलिजन आहे का, स्टेट रिलिजन नाही म्हणून आम्ही निधर्मी होतो असा अर्थ होत नाही. आमच्या राज्यामध्ये वेगवेगळ्या धर्माची लोक आहेत, आम्ही त्यांना सगळ्या धर्मांना समानतेची वागणूक देतोय. दॅट इज सर्व धर्म समभाव. दिस इज द पॉझिटिव्ह कनोटेशन. सर्व धर्म समभाव आणि धर्मनिरपेक्ष. आणि धर्मनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष म्हणजे काय की धर्मसंस्थेचं राज्य संस्थेमध्ये हस्तक्षेप नसणार आहे. धर्मनिरपेक्ष राज्य चालणार आहे म्हणजे काय की धर्मसत्तेचा राज्य संस्थेमध्ये हस्तक्षेप नसणार आहे. अँड वाईस वर्सा, राज्य संस्थेचा धर्मसंस्थेत पण हस्तक्षेप नसणार आहे. दॅट इज धर्मनिरपेक्ष. दिस इज द नेगेटिव्ह कनोटेशन. येते लक्षात? येस ऑर नो? येस ऑर नो? अरे हो का नाही? दिस इज सेक्युलर. हा, सॉव्हरेन झालं, सेक्युलर झालं. सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक. बरोबर. कळत नसेल तर विचारा. लोकशाही काय असते? लोकशाही लोकांनी, डेमोक्रेसी इज गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, दॅट शॅल नॉट पेरिश फ्रॉम द अर्थ. कोण म्हणतंय असं? अब्राहम लिंकन.
लोकांनी लोकांसाठी बनवलेले चालवलेले राज्य, म्हणजे लोकशाही राज्य. दॅट शॅल नॉट पेरिश फ्रॉम द अर्थ. डेमोक्रेसी, लोकशाही. ॲरिस्टॉटलला वर्स्ट फॉर्म ऑफ द याचा हे म्हणतो पॉलिटी, वर्स्ट फॉर्म ऑफ द पॉलिटी इज द डेमोक्रेसी. दॅट शॅल पेरिश. डेमोक्रेसी हे वेगवेगळ्या टाईपचे असते. एक असते डायरेक्ट डेमोक्रेसी आणि एक असते इनडायरेक्ट डेमोक्रेसी. भारतामध्ये तुम्ही कायदा बनवू शकता का? म्हणजे लोक कायदा बनवू शकतात का? बनवू शकतात का? हो का नाही? मग कोण बनवता? लोकांनी निवडून दिलेले लोक बनवतात ना, आयदर खासदार और आमदार. लोक कायदा बनवतात. म्हणजे काय? लोक इनडिरेक्टली कायदा बनवतात. कुठे? आपल्याकडे म्हणजे आपल्या डेमोक्रेसीमध्ये, लोकशाहीमध्ये. लोकांनी निवडून दिलेले लोक कायदा बनवत आहेत, म्हणजे इनडिरेक्टली आपणच कायदा बनवतोय. म्हणजे भारताची लोकशाही कशी आहे? अप्रत्यक्ष लोकशाही आणि प्रत्यक्ष लोकशाही. डायरेक्ट डेमोक्रेसी अँड इनडायरेक्ट डेमोक्रेसी. इनडायरेक्ट डेमोक्रेसी म्हणजे काय? की लोकांचा कायदे मंडळात, कार्यकारी मंडळामध्ये हा इनडिरेक्टली सहभाग असणार आहे. डायरेक्ट सहभाग असणार आहे का? एक्झिक्युटिव्ह मध्ये तुम्ही काम करू शकता का? कार्यकारी मंडळामध्ये तुम्ही उद्या गेलात आणि तुम्ही म्हणलात की नाही मला कॅबिनेटमध्ये घ्या, मला एक्झिक्युटिव्ह मध्ये, म्हणू शकता का? नाही म्हणू शकत ना. जर म्हणलात तरी कोण ऐकणार आहे? सो यू आर इनडिरेक्टली पार्टिसिपेटिंग इन द डेमोक्रेसी. सो द इंडियन फॉर्म ऑफ द डेमोक्रेसी इज इनडायरेक्ट डेमोक्रेसी. डायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये कसं असतं की लोक उठून कायदा बनवतात, असं असतं का? तर त्या डायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये काही प्रिन्सिपल्स असतात. त्याला प्लेबिसाइट, रेफरंडम शब्द ऐकलीत काय? रेफरंडम, इनिशिएटिव्ह अँड रिकॉल. लोकपाल बिल माहिती आहे काय असतं? काय ते शब्द तर ऐकलाय ना, अण्णा हजारे लोकपाल. त्यांनी काय केलं? अण्णा हजारेंनी आंदोलन केलं की लोकपाल नेमावा, याच्यासाठी सरकारनं बिल तयार करावं. बरोबर आहे. बिल तयार कोणी केलं? अण्णा हजारेंनी. काय केलं? आंदोलन केलं. अण्णा हजारेंनी बिल तयार केलं का? अण्णा हजारेंनी केलं आंदोलन, सरकारवर आणला दबाव. बिल तयार केलं कोणी? सरकारने केलं ना. अण्णा हजारेंनी काय केलं? आंदोलन केलं, सरकारवर आणला दबाव, सरकारने बनवलं बिल. तशा असे काही देश आहेत जगात की अशा देशांमध्ये लोकच कायदा बनवतात. फॉर एक्झाम्पल स्वित्झर्लंड. त्या देशामध्ये लोक एकत्र येणार, म्हणजे तिथला कोणीतरी अण्णा हजारे ते आंदोलन करणार आणि काय करणार? कायदा बनवणार आहे. आपण लोकपाल म्हणूया. लोकपाल सरकार ते कायदा बनवतात, पूर्ण कायदा बनवून ते सरकारला देतात आणि म्हणतात आता पास करा. लक्षात आला मुद्दा? म्हणजे असं खायचं. ते काय करतायत? स्वतः कायदा बनवतात, स्वतः कायदा बनवतात आणि पार्लमेंटमध्ये. डेमोक्रेसीच आहे तिथे, पण ती डेमोक्रेसी कशी झाली आता डायरेक्ट झाली. कायदा कोण बनवत आहे? स्वतः लोक बनवतात कायदा. लक्षात आलं? स्वतः लोकांनी कायदा बनवायचा आणि लोकांनी कायदा बनवलाय म्हणून उद्यापासून लगेच लागू असं नसतं तिथे. मग ती डिक्टेटरशिप झाली. तर त्याच्यामध्ये पण लोकशाही कशी आणायची आहे? कायदा बनवायचा आहे आणि आम्ही बनवलेला जशाच तसा कायदा तुम्ही पार्लमेंटमध्ये पास करा, नाहीतर उद्या निवडणुका आल्या की आहे मग तुम्हाला घरी बसवतो. लक्षात येत आहे? दिस इज द फॉर्म ऑफ द डेमोक्रेसी, बट दिस इज द डायरेक्ट फॉर्म ऑफ द डेमोक्रेसी. दिस इज, त्याला म्हणायचं इनिशिएटिव्ह. आम्ही स्वतः इनिशिएटिव्ह घेतलाय, लोकांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन कायदा बनवलाय. तो कायदा पार्लमेंटला दिलाय की आता बाबा रे तू पास कर. आता सरकारवर ते बंधनकारक आहे का पास करणं किंवा न करणं? बंधनकारक नाहीये, पण नाही पास केलं तर मग पुढच्या इलेक्शनमध्ये बघ. लक्षात येतं कसं? तर त्या प्लेबिसाइट रेफरंडम मध्ये पण सेम असतं की समजा भारतातलं एखादं राज्य म्हणतंय की आम्हाला बाहेर पडायचं, जम्मू काश्मीर म्हणते आम्हाला बाहेर पडायचं, की भारतातून बाहेर पडायचं, वेगळं राष्ट्र पाहिजे आम्हाला, जम्मू काश्मीर नावाचं.
मग त्या जम्मू काश्मीर मधली लोक उठून घेतात का तिथे म्हणजे त्याला रेफरंडम म्हणतात की येस ऑर नो, म्हणजे भारतात राहायचंय का भारतात नाही राहायचंय, भारतात राहायचंय किंवा नाही राहायचंय याच्यावर मतदानामध्ये दोनच त्यांना ऑप्शन्स आहेत, आयदर येस ऑर नो. आयदर येस ऑर नो याच्यावर मतदान करणं. जम्मू काश्मीर मधल्या समजा 60% लोकांनी म्हणलं की आम्हाला भारताच्या बाहेर पडायचंय, म्हणजे जम्मू काश्मीर बाहेर पडलं असं असतं का? तर रेफरंडम मध्ये असतं, कारण ती डायरेक्ट डेमोक्रेसी. भारतामध्ये आहे का डायरेक्ट डेमोक्रेसी? म्हणून जम्मू काश्मीर मधली लोक असं रेफरंडम घेऊन जाऊ शकत नाहीत बाहेर. ते ब्रेक्झिट झालं बघा तिकडे. ब्रेक्झिटवर ते मतदान झालं होतं की ब्रिटनला युरोपियन युनियन मधून बाहेर पडायचं होतं, बरोबर आहे. ते ब्रेक्झिट, ब्रिटन गोइंग टू बी एक्झिट फ्रॉम द युरोपियन युनियन, सो ब्रेक्झिट. त्याच्यावर मतदान झालं. त्या मतदानला म्हणजे तेव्हाचे पंतप्रधान कॅमरून पंतप्रधानांनी घेतला रेफरंडम. आता ब्रिटनमध्ये डायरेक्ट डेमोक्रेसी आहे का इनडायरेक्ट आहे? इनडायरेक्ट डेमोक्रेसी आहे, तरी त्यांनी रेफरंडम घेतला. आता ते रेफरंडम घेतलंय ते बंधनकारक नाहीये मग त्यांच्यावर. म्हणजे भारत सरकार विदर्भामध्ये किंवा महाराष्ट्र सरकार विदर्भामध्ये घेऊ शकतं का रेफरंडम? तुम्हाला महाराष्ट्रात राहायचं का विदर्भ वेगळा? घेऊ शकतं का? तर घेऊ शकतंय, बट दॅट इज नॉट द ऑब्लिगेटरी ऑन द गव्हर्नमेंट. बंधनकारक नाही. तसं डायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये बंधनकारक आहे, लक्षात येते. आणि तिसरा जो मुद्दा आहे तो प्लेबिसाइट. ते प्लेबिसाइट असतं की राज्यातल्या लोकांना की राज्यात राहायचंय का नाही राहायचंय याच्यावर राज्यांनीच ठरवायचं आम्हाला काय करायचं ते डायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये बाहेर पडायचं असेल तर. आणि तिसरा असतो, चौथा येतो रिकॉल. रिकॉल, परत बोलो. आम्ही निवडून दिलेला माणूस परत बोलो. लोक स्वतः मतदान करतात. म्हणजे समजा तुम्ही तुमचा खासदार निवडून दिलाय आणि तो खासदार तुमच्याकडे 3 वर्ष फिरकलाच नाही, मग तुम्ही काय करता? स्वतः मतदान घेता तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये. ह्याला परत बोलवा. जर तुमच्यापैकी मेजॉरिटी लोक म्हणली की ह्याला परत बोलवा, तर त्याला परत यायला लागते. एकदा निवडून दिलाय म्हणजे आता 5 वर्ष खुशाली. डायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये असं नसतं. डायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये निवडून दिलेल्या तुमच्या लोकप्रतिनिधीला तुम्ही परत बोलवू शकता. त्याच पद्धतीने जसं मतदान केलंय, जसं जा म्हणून मतदान केलंय, तसं या म्हणून पण मतदान करू शकता तुम्ही. आता परत या. लक्षात आलंय? हे सगळे डायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये चालतं. हे आपल्याकडे असतं का परत या, परत या, 5 वर्षांनी पुन्हा या? लक्षात आलंय काय काय असतं ते? लोकशाही. आता त्या इनडायरेक्ट डेमोक्रेसीचे पण 2 फॉर्म असतात, प्रेसिडेन्शियल आणि पार्लमेंटरी फॉर्म. संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाही. त्याचे पण परत 2 फाटे इनडायरेक्ट डेमोक्रेसीचे. डायरेक्ट डेमोक्रेसीचे ते बघितलं आपण, रेफरंडम, प्लेबिसाइट, इनिशिएटिव्ह आणि रिकॉल. तसे इनडायरेक्ट डेमोक्रेसीचे 2 फाटे. काय? एक असतं पार्लमेंटरी डेमोक्रेसी आणि दुसरं असतं प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी. अध्यक्षीय लोकशाही आणि संसदीय लोकशाही. इनडायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये भारतानं कुठली इम्बाईब केली आहे? संसदीय लोकशाही. भारतामध्ये संसद ठरवते ना काय करायचं ते सगळं. भारतामध्ये संसद म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा. लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये असतं काउन्सिल ऑफ मिनिस्टर. दॅट काउन्सिल ऑफ मिनिस्टर इज रेस्पॉन्सिबल टू द लोकसभा. जबाबदार आहे की नाही ते जे काही करीन ते? कॉन्स्टिट्यूशन सांगते की जबाबदार असणार आहेस तू. ते जबाबदारीचं तत्व भारतामध्ये पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये. अमेरिकेमध्ये काय? अध्यक्षीय लोकशाही, प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी. प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसीमध्ये जबाबदारीचं तत्व नाही. प्रेसिडेंट इज नॉट रेस्पॉन्सिबल टू द हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह ऑर सिनेट. म्हणजे तो नायदर सिनेटचा मेंबर असतो ना हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचा, तो जबाबदारच नाहीये कोणाला. भारतामध्ये एखादा कायदा बनवलाय, काउन्सिल ऑफ मिनिस्टर आता रिस्पॉन्सिबल आहे का नाही लोकसभेला? लोकसभेला कलेक्टिव्हली आणि इंडिव्हिज्युअली आता राष्ट्रपतीला जबाबदार आहे. कोण? मंत्रिमंडळ, काउन्सिल ऑफ मिनिस्टर. तसं अमेरिकेमध्ये प्रेसिडेंट अमेरिकेचा अध्यक्ष कोणालाच जबाबदार नाही. जबाबदारीचं तत्वच नाहीये ते, अकाउंटेबिलिटी नाहीये. नाहीतर तो सिनेट म्हणजे आपल्याकडची राज्यसभा म्हणजे त्यांचं सिनेट. त्यांच्या सिनेटमध्ये 100 लोक, प्रत्येक राज्यामधून 2-2 लोक, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द प्रपोर्शन ऑफ पॉप्युलेशन. तिथल्या प्रत्येक राज्यामधून 2 सिनेट मेंबर्स निवडून जातात काँग्रेसवर, म्हणजे तिथल्या सिनेटवर. तिथे सिनेट म्हणतात त्याला. तिथे 100 लोक. आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हची, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये अमेरिकेचे किती लोक आहेत? 368 का? 368 समथिंग.
तर त्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हला पण प्रेसिडेंट जबाबदार नसतो, नायदर सिनेटला. पण भारतामध्ये जबाबदारीचं तत्व आहे पार्लमेंटरी डेमोक्रेसी. सो भारतानं घेतली आहे, कुठलं तत्व इम्बाईब केलं आहे? डेमोक्रेसीचं, इनडायरेक्ट डेमोक्रेसी. त्या इनडायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये पार्लमेंटरी डेमोक्रेसी. चला, सॉव्हरीन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक अँड रिपब्लिक. रिपब्लिक गणराज्य. रिपब्लिक म्हणजे गणराज्य. भारत डेमोक्रेसी, लोकशाही आहे का? भारत लोकशाही राज्य आहे का? भारत गणराज्य आहे का? रिपब्लिक आहे का? आहे. रिपब्लिक डे आणि स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करतो ना, इंडिपेंडन्स डे. रिपब्लिक डे म्हणजे 26 जानेवारी 1950ला जेव्हा कॉन्स्टिट्यूशन ॲडॉप्ट झाली, बरोबर आहे, इनॅक्ट झाली, त्या दिवसापासून लागू झाली. तो दिवस आपण गणराज्य दिवस म्हणून साजरा करतो. त्याच्या आधी म्हणजे भारत गणराज्य नव्हता का? होता का नव्हता? स्वातंत्र्य दिवस कधी साजरा करतो? 15 ऑगस्ट 47ला ना. कशामुळे? कारण त्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं. गणराज्य दिवस कधी साजरा करतो? 26 जानेवारी 1950. म्हणजे त्या दिवशी भारत गणराज्य झाला. म्हणजे त्याच्या आधी भारत गणराज्य नव्हता का? नव्हता ना. म्हणजे तुमचा बर्थडे ज्या दिवशी साजरा करता त्या दिवशी तुम्ही जगात आलात ना, म्हणून साजरा करताय. त्याच्या आधी होता का तुम्ही? नाही ना. म्हणजे भारत त्या दिवशी गणराज्य झाला. म्हणजे त्याच्या आधी गणराज्य होता का? नव्हतं. आता ब्रिटन कधी इंडिपेंडन्स डे साजरा करतं का? ते कधी नव्हतंच ना पारतंत्र्यात. ते करतं का ते स्वातंत्र्य दिवस साजरा? नाही. ब्रिटन गणराज्य आहे का? गणराज्य म्हणजे रिपब्लिक स्टेट आहे का? रिपब्लिक स्टेट नाहीये. जरी ते काय डेमोक्रेसी, लोकशाही असेल तरी रिपब्लिक नाहीये. भारत मात्र लोकशाही पण आहे, रिपब्लिक आहे. त्याचा अर्थ काय असतो? हेड ऑफ द स्टेट. भारताचा हेड ऑफ द स्टेट कोण आहे? राष्ट्रपती. हेड ऑफ द स्टेटचे 2 अर्थ असतात. एक हेड ऑफ द स्टेट असतो नॉमिनल आणि एक हेड ऑफ द स्टेट असतो रिअल. रिअल हेड ऑफ द स्टेट आणि नॉमिनल हेड ऑफ द स्टेट. तर नॉमिनल हेड ऑफ द स्टेट म्हणजे शिक्क्याचा राष्ट्रपती. म्हणजे राष्ट्रपतीकडे अधिकार काही नाही आहेत, पण तू मात्र हेड ऑफ द स्टेट. सरपंच पती नावाचा प्रकार माहिती आहे ना आपल्याकडे? म्हणजे पत्नी सरपंच होणार, पण काम कोण करताय? पती करतो ना. म्हणजे बायको सरपंच म्हणून निवडून येणार, पण सरपंच कोणाला म्हणतात गावात? नवऱ्यालाच म्हणतात ना. ते सरपंच पती नावाची कॉन्सेप्ट आहे. तसं हेड ऑफ द स्टेट, नॉमिनल हेड ऑफ द स्टेट राष्ट्रपती, पण रिअल हेड कोण असणार आहे? पंतप्रधान असते. काय असतो, का असतो वगैरे, त्याला काय म्हणतात बघूया नंतर आपण. पण आता लक्षात ठेवा, हेड ऑफ द स्टेट कोण आहे? राष्ट्रपती. तो राष्ट्रपती आता वंश परंपरेने कायम चालत आलाय का? आधी जवाहरलाल नेहरू, मग इंदिरा गांधी, मग सोनिया गांधी, मग राहुल गांधी आणि मग त्यांच्या पुढे असं आलंय का? चालत नाही ना. जरी ही वंश परंपरा असेल तरी त्यांना निवडून दिलंय ना लोकांनी. आपल्या राष्ट्रपतीला आपण निवडून देतो का? देतो, पण इनडिरेक्टली निवडून देतो ना. राष्ट्रपतीला निवडून देतात आपण निवडून दिलेले खासदार आणि आमदार, बरोबर. ते बघूया नंतर कसं देतात ते. राष्ट्रपतीला आपण निवडून दिलंय, जरी इनडिरेक्टली दिलं तरी. आता ब्रिटनमध्ये बघा, ब्रिटनचं हेड ऑफ द स्टेट कोण आहे? राणी. ब्रिटनची राणी, क्वीन आता आहे ना. राजा झाल्यावर मग राजा तो किंग. पण आता ब्रिटनची हेड ऑफ द स्टेट कोण आहे? ब्रिटनची राणी. ब्रिटनच्या राणीला तू आमची राणी असशील म्हणून लोकांनी निवडून दिलंय का मतदान करून? नाही दिले ना. डिरेक्टली पण नाही दिलं आणि इनडिरेक्टली पण नाही. तिकडे चालतं ते वंश परंपरेनं. आता राणी मेली की राजा, राजा मेला की त्याची पोरग, त्याचा पोरग मेलं की ते आणखी, म्हणजे हे चालत राहणार आहे वंश परंपरेने अनादी अनंत काळासाठी. आपल्याकडे तसं आहे का? आपल्याकडे कोविंद गेल्यानंतर त्यांची मुलगी किंवा त्यांची बहीण असं कोणी येणार आहे का? आपण निवडून देणार आहे ना दुसरा कोणीतरी, बरोबर आहे. मग तो दुसरा कोणीतरी त्यांच्या वंश परंपरेतून आलेला असू शकतो का? तर असू शकतो. जरी वंश परंपरेतून आलेला असेल तरी आपण त्याला निवडून देणार आहेत, बरोबर आहे. हा फरक आहे गणराज्य असण्यामध्ये. म्हणजे हेड ऑफ द स्टेट जर इलेक्टेड असेल, हेड ऑफ द स्टेट जर इलेक्टेड असेल तर म्हणायचं गणराज्य. हेड ऑफ द स्टेट जर इलेक्टेड असेल तर म्हणायचं गणराज्य. आता ते इलेक्टेड डिरेक्टली पण असू शकतं आणि इनडिरेक्टली पण असू शकतं, बरोबर आहे. हेड ऑफ द स्टेट. अमेरिकेचा हेड ऑफ द स्टेट कोण आहे? प्रेसिडेंट. अमेरिकेचा प्रेसिडेंट वंश परंपरेने चालत आलाय का? इलेक्शन होतात ना तिथे, बरोबर आहे. म्हणजे अमेरिका आता गणराज्य आहे का? जर हेड ऑफ द स्टेट, नीट आहे का, जर हेड ऑफ द स्टेट इलेक्टेड असेल त्याला म्हणायचं गणराज्य, रिपब्लिक.
काय काय परत हेड ऑफ द स्टेट जर निवडून आलेला असेल, इलेक्टेड असेल, मग तो डिरेक्टली असू दे इनडिरेक्टली असू दे, काय म्हणायचं? गणराज्य म्हणायचं. जर हेड ऑफ द स्टेट वंश परंपरेने चालत असेल तर काय म्हणायचं? गणराज्य म्हणायचं नाही. ब्रिटन आणि भारताचं लक्षात आहे, भारत आणि ब्रिटन दोघंही डेमोक्रेसी आहेत का, लोकशाही आहेत का? बरोबर ना. दोघांकडे पार्लमेंट आहे, दोघांकडे खासदार आहेत, दोघांकडे आमदार आहेत, बरोबर आहे. दोघांकडे हेड ऑफ द स्टेट आहेत का? आहेत, बरोबर आहे. पण भारतातला हेड ऑफ द स्टेट इज इलेक्टेड, पण ब्रिटन मधला हेड ऑफ द स्टेट इज वंश परंपरेनं आलेला आहे ना तो. तिथे कोणी निवडणूक घेतली आहे का? नाही घेतलेली. म्हणून ब्रिटन रिपब्लिक नाहीये, म्हणून भारत रिपब्लिक आहे. लक्षात आलंय रिपब्लिकचा अर्थ काय असतो तो? तर फ्रान्समध्ये हेड ऑफ द स्टेट असतो तिथला प्रेसिडेंट फ्रान्सचा. तो फ्रान्सचा प्रेसिडेंट वंश परंपरेने चालत नाही आलेला. फ्रान्सच्या प्रेसिडेंटची निवडणूक होते दर 4 वर्षांनी. तशी भारतामध्ये दर 5 वर्षांनी राष्ट्रपतीची निवडणूक होती की नाही? होते. म्हणून भारत रिपब्लिक आहे, म्हणून फ्रान्स पण रिपब्लिक आहे, म्हणून अमेरिका पण रिपब्लिक आहे. पण ब्रिटन रिपब्लिक नाहीये, कारण ब्रिटनचा हेड ऑफ द स्टेट तो राजा असेल किंवा राणी असेल, हे वंश परंपरेने चालत आलेले लोक आहेत. इथे लोकांनी मान्यता दिली आहे की वंश परंपरा आम्हाला चालणार आहे, तुमचा वंश आम्हाला, तुम्ही वंश परंपरेने तुमच्या घरातला एखादा माणूस वंश परंपरेने चालत आला, आम्हाला मान्य. तर कॉमनवेल्थ शब्द ऐकला का रे? कॉमनवेल्थ गेम्स. त्या कॉमनवेल्थ मध्ये जेवढी राष्ट्र आहेत तेवढी राष्ट्र काय म्हणतायत की आमचा हेड ऑफ द स्टेट हा ब्रिटनची राणी. कॉमनवेल्थ स्टेट्स म्हणजे जे ब्रिटनच्या आधिपत्याखाली होते, म्हणजे ज्या राज्यांवर, ज्या स्टेट्सवर कॅपिटल ब्रिटनचं राज्य होतं, भारतावर होतं, श्रीलंकेवर होतं, अफगाणिस्तान, पाकिस्तान, ही बाकी सगळी राज्य, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ही सगळी लोक कॉमनवेल्थ मध्ये येतात. ह्या लोकांवर आधी ब्रिटनचं राज्य होतं, मग नंतर यांना स्वातंत्र्य मिळालं, वेगळी झाली. पण ही काय म्हणतात लोक की आम्ही कॉमनवेल्थ आहेत, म्हणजे आम्ही आता ब्रिटनच्या राणीला आमचा हेड ऑफ द स्टेट म्हणतो. कॅनडा असेल, यांचा हेड ऑफ द स्टेट अजूनही ब्रिटनची राणी आहे. पण भारत कॉमनवेल्थ मध्ये आहे का? आहे. पण भारत नाही म्हणत की आमचा हेड ऑफ द स्टेट आता राणी असेल. भारताचा हेड ऑफ द स्टेट कोण आहे? भारतानं निवडून दिलेला राष्ट्रपती आहे. म्हणजे कॉमनवेल्थ मध्ये अशी पण ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड मध्ये हेड ऑफ द स्टेट अगेन, आणि ते राणीलाच म्हणतात आणखी. म्हणजे तिथे रिअल हेड त्यांचा पंतप्रधान असू दे, पण ते अजूनही कॉमनवेल्थ मधली लोक राणीलाच ते हेड ऑफ द स्टेट मानतात. आता लोकांना मान्य आहे तिथलं तर काय करणार ना कोण? म्हणजे आपण नाही म्हणू शकत की तू कशाला मानतोस, मग ते म्हणते तुला काय करायचंय. रिपब्लिक झालं. वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग solemnly resolved to constitute India into फॅन लावणार सॉव्हरीन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक अँड रिपब्लिक. झालं. नेक्स्ट पार्ट ऑफ द प्रिअम्बल काय म्हणतंय? भारताला बनवलंय. आता कसं बनवलंय? सॉव्हरीन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक अँड रिपब्लिक अँड टू सेक्युअर अमंग देमसेल्व्स ऑल जस्टिस. This is the objective of the constitution, objective of the preamble. Justice, न्याय. तो न्याय कसा असला पाहिजे? जस्टिस, सोशल, इकॉनॉमिकल अँड पॉलिटिकल. लिबर्टी, लिबर्टी स्वातंत्र्य. कशाचं स्वातंत्र्य पाहिजे? कशाचं स्वातंत्र्य पाहिजे? न्याय पाहिजे. कसला न्याय पाहिजे? सोशो इकॉनॉमिक, पॉलिटिकल. सामाजिक न्याय पाहिजे, इकॉनॉमिकल न्याय पाहिजे, पॉलिटिकल न्याय पाहिजे. लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ and worship. इक्वालिटी काय झालं कळत नाहीये का? थॉट, एक्सप्रेशन, EXPRESSION, एक्सप्रेशन, बिलीफ, BELIEF, बिलीफ, फेथ, FAITH, अँड वर्शिप, WORSHIP, वर्शिप. इक्वालिटी ऑफ स्टेटस. व्हॉट्सअप स्टेटस, इक्वालिटी ऑफ स्टेटस अँड ऑफ अपॉर्च्युनिटी.
ठीक आहे, बघा आता काय काय म्हणतं हे जस्टिस. ऑब्जेक्टिव्ह काय? जस्टिस, न्याय हे ध्येय आहे. तो कसला न्याय पाहिजे? तो सोशल न्याय, सामाजिक न्याय पण पाहिजे. म्हणजे आता आमच्या लोकांमध्ये भेदभाव एकमेकांनी काय म्हणतात रे त्याला, हा समानतेचं तत्व आहे रे. जस्टिस समानतेचा नंतर आहे जस्टिस. न्याय, सोशल न्याय, सामाजिक न्याय पाहिजे. सामाजिक न्याय, सामाजिक न्याय म्हणजे काय? कलम 15 सांगताय की लोक त्यांच्यामध्ये स्टेट शॅल नॉट डिस्क्रिमिनेट अमंग द पीपल ऑन द बेसिस ऑफ रेस, रिलिजन, कास्ट, सेक्स अँड प्लेस ऑफ बर्थ. म्हणजे या गोष्टींवरून भेदभाव नसला. अनटचॅबिलिटी म्हणायचं तुम्हाला. अस्पृश्यता, अस्पृश्यता, सोशल जस्टिस, सामाजिक न्याय पाहिजे. जर भारतामध्ये आताही किंवा आपण जर अस्पृश्यता पाळत असू, अनटचॅबिलिटी पाळत असू, तर तो सोशल न्याय आहे का? न्याय आहे का तो लोकांना? न्याय, समानतेचं तत्व, न्याय आहे का? तो न्याय मिळतोय का लोकांना? एकमेकांमध्येच भेदभाव करतायत लोक, तो झाला सोशल न्याय. तो सोशल न्याय असावा म्हणून सरकारने अॅट्रॉसिटी कायदा आणला, बरोबर आहे. SC/STs अॅट्रॉसिटीज ऍक्ट 1989 1989चा अॅट्रॉसिटी ऍक्ट सरकारने आणला. कारण काय की भारतामध्ये अजूनही अस्पृश्यता होती म्हणून आणला ना. अनटचॅबिलिटी ऍक्ट ज्याला आपण म्हणतो तो आणला. कशामुळे? कारण प्रिअम्बल सांगते, काय सांगते की सोशल जस्टिस पाहिजे. ते नव्हतं म्हणून सरकारने कायदा आणला, बरोबर आहे. ते झालं सोशल, सामाजिक न्याय. सामाजिक न्याय आणखीन काय सांगताय? इकॉनॉमिकल न्याय पण पाहिजे, जस्टिस पाहिजे. आर्थिक न्याय पाहिजे. आर्थिक न्याय पाहिजे. भारतामध्ये सगळेच अंबानी आहेत का? किंवा भारतामध्ये सगळेच भिकारी आहेत का? भारतामध्ये अंबानी पण आहे, भारतामध्ये भिकारी लोक पण आहेत, बरोबर आहे. मग तो न्याय आहे का? जस्टिस आहे का? ते आहे का? ते नाहीये. म्हणून सरकारने काय केलं? कायदा केला, इक्वल वेजेस ऍक्ट. तुम्ही जर गावाकडे जर कोणी असेल तुमच्याकडे, जर शेतीवाडी करणारे तुमच्या कोणी, तर शेतीमध्ये पुरुषांना वेगळा रोजगार असतो आणि महिलांना वेगळा रोजगार असतो. समजा पुरुषांना समजा आपण म्हणूया की 400 रुपये असतील तर महिलांना 250 किंवा 300 रुपये देतात. काम तर तेच असतं करायला, पण फक्त जेंडर बेस्ड वर डिपेंड म्हणून ते इकॉनॉमिकल न्याय देत आहेत का? आर्थिक न्याय देत आहेत का? नाही. म्हणून सरकारने इक्वल वेजेस ऍक्ट आणला. इक्वल वेजेस म्हणजे समान वेतन कायदा. तो आय थिंक 1948 समथिंग आहे. एक्झॅक्ट साल विसरतो, 48 किंवा 49 दोन्हीपैकी कुठलं तरी. इक्वल वेजेस ऍक्ट म्हणजे सरकारनं समानतेच्या तत्वासाठी सरकारनं पावलं उचलली की नाही? सरकारनं का पावलं उचलली? कारण कॉन्स्टिट्यूशन सांगतंय इकॉनॉमिकल न्याय पाहिजे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसीमध्ये पण सांगतंय इक्वल वेजेस फॉर द इक्वल वर्क. समान कामाला समान वेतन मिळालं पाहिजे आणि इन्कम इनइक्वॅलिटीज कमी झाल्या पाहिजे. म्हणजे आर्थिक विषमता कमी झाली पाहिजे. इन्कम इनइक्वॅलिटीज कमी झाल्या पाहिजेत. आर्थिक विषमता कमी झाली पाहिजे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी पार्ट 4 मध्ये सांगताय की आर्थिक इनइक्वॅलिटी कमी करण्यासाठी सरकारनं काहीतरी पावलं उचलली पाहिजेत. ती पावलं उचलण्यासाठी मग सरकार काय करतं? BPL लोकांना वेगळं काहीतरी समजा काय सबसिडी असेल किंवा स्कॉलरशिप असेल देतं की नाही सरकार? की डिप्रेस क्लासेस असतील समजा SCs किंवा STs किंवा OBCs ह्या लोकांना स्कॉलरशिप देतं सरकार, बरोबर आहे. ह्या लोकांना स्कॉलरशिप का देतं? कारण त्या इन्कम इनइक्वॅलिटीज कमी करायच्या, म्हणजे इकॉनॉमिक जस्टिस द्यायचं, बरोबर आहे. इकॉनॉमिक जस्टिस म्हणजे काय की सगळ्यांना समान एका लेवलला घेऊन ये. सगळ्यांना समान लेवलला घेऊन ये म्हणजे भिकाऱ्याला अंबानी करायचा का अंबानीला भिकारी करायचा? बरोबर ना, भिकाऱ्यालाच अंबानी करायला पाहिजे ना. म्हणजे दोघांना एका समान लेवलला आणून ठेवायचंय, म्हणजे इकॉनॉमिक जस्टिस द्यायचं. आणि पॉलिटिकल जस्टिस. पॉलिटिकल जस्टिस म्हणजे आता काही क्वालिफिकेशन्स मेंटेन करून, म्हणजे आमदार व्हायचं असेल तर विधानसभेचा तर वयाची 25 वर्ष, राज्यसभेचा खासदार व्हायचं आहे तर वयाची 30 वर्ष, लोकसभेचा खासदार व्हायचं आहे तर वयाची 25 वर्ष, राष्ट्रपती व्हायचं आहे तर वयाची 35 वर्ष पूर्ण पाहिजे, बरोबर आहे. हे क्वालिफिकेशन जर तुम्ही पूर्ण केले तर तुम्हाला कोणी अडवू शकणार आहे का आमदार किंवा खासदार किंवा राष्ट्रपती होण्यापासून? म्हणजे ॲटलिस्ट निवडणुकीला उभारण्यापासून तरी. इक्वॅलिटी आहे ना ती. म्हणजे वयाची ज्यांची 25 वर्ष पूर्ण झाली भारतातली अशी सगळीच लोक आमदारकीला उभारू शकतात. उभारू शकतात का नाही उभारू शकत? निवडून येणं किंवा न येणं हा इनइक्वॅलिटीचा प्रश्न नसतो, पण तुम्ही अपॉर्च्युनिटी ग्रॅब करू शकताय का? करू शकतो. मग तो पॉलिटिकल न्याय. लक्षात येते? राजकीय जस्टिस, राजकीय न्याय त्याला म्हणायचं.
लिबर्टी स्वातंत्र्य. स्वातंत्र्य कशाचं स्वातंत्र्य पाहिजे? थॉट्स, विचारांचं स्वातंत्र्य. म्हणजे मला जो पाहिजे, जो हवा तो मी विचार करू शकतो. लिबर्टी ऑफ थॉट एक्सप्रेशन. नुसताच विचार करून मी थांबणार नाही, तर तो विचार मी एक्सप्रेस पण करणार आहे. म्हणजे मला तुला फक्त विचार करायचं स्वातंत्र्य आहे, तुला ते तुझा विचार मांडायचं स्वातंत्र्य नाहीये. चालणार आहे का मग असं? म्हणजे तुम्ही फक्त डोक्यातल्या डोक्यात मोदींना शिवाय घालू शकता, बाहेर नाही घालू शकत. असा कायदा करू शकतं का सरकार? नाही करू शकत. का नाही करू शकत? कारण कॉन्स्टिट्यूशन सांगते की तुम्हाला विचार करण्याचा पण स्वातंत्र्य आहे आणि तो केलेला विचार मांडायचा पण स्वातंत्र्य, एक्सप्रेस करायचं पण स्वातंत्र्य. मग ते एक्सप्रेस करायची वेगवेगळी माध्यमं असू शकतात. तुम्ही लिहून एक्सप्रेस करू शकता, माईकवर बोलून एक्सप्रेस करू शकता, सोशल मीडियावर एक्सप्रेस करू शकता. बरोबर आहे? लिबर्टी स्वातंत्र्य. कशाचं स्वातंत्र्य? विचाराचं स्वातंत्र्य. विचाराचं स्वातंत्र्य. लिबर्टी ऑफ थॉट एक्सप्रेशन. तो केलेला विचार एक्सप्रेस करायचं पण स्वातंत्र्य. एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप. बिलीफ आणि फेथ. बिलीफ श्रद्धा आणि विश्वास. श्रद्धा असते ती देवावर, विश्वास असतो तो माणसावर. बरोबर आहे? म्हणजे तुम्हाला कुठल्या देवावर श्रद्धा ठेवायची आहे तुम्ही ठेवू शकता. म्हणजे तू हिंदू धर्मात जन्माला आलायस म्हणून हिंदू देवदेवतांवर तुला श्रद्धा ठेवली पाहिजे असं बंधन नाहीये. तू मस्जिद, मंदिर किंवा ख्रिश्चनच्या कुठल्या एका याच्यामध्ये जाऊन, ख्रिश्चनचं काय असतं? चर्चमध्ये. ख्रिश्चनचं मंदिर नसतं, चर्च असतं. चर्चमध्ये हिंदू म्हणून जन्माला आलायस तर तू चर्चमध्ये पण जाऊ शकतो, मस्जिदमध्ये पण जाऊ शकतो. मुसलमान जन्माला आलाय म्हणून तू कंपल्सरी मशिदीतच जायला पाहिजे असं पण नाही. तू चर्चमध्ये पण जाऊ शकतो, मंदिरात पण होईल. हा तुझ्या श्रद्धेचा विषय. त्याचा तुला कॉन्स्टिट्यूशननी स्वातंत्र्य दिलंय, लिबर्टी दिली आहे त्याची. बरोबर आहे? तर फेथ आणि विश्वास. आणि विश्वास, मी कोणावर विश्वास ठेवायचा हा माझा प्रश्न आहे. विश्वास ठेवायचा म्हणजे काय की समजा तुम्ही मतदानाला गेलात, मतदानाला नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून तुम्ही त्यांना मतदान केलं आणि त्यांनी विश्वासघात केला. मोदींनी, समजूया आपण असं की विश्वासघात केला, आपण असं कोणाला लायबल धरू शकतो का? तर कॉन्स्टिट्यूशनने तुला फ्रीडम दिलंय ना कोणावर विश्वास ठेवायचा. राहुल गांधीवर पण ठेवू शकतोस तू. बंधन आहे का? नाही ना, बंधन नाहीये. म्हणजे तू कोणाला मतदान केलंस याला तू अकाउंटेबलच नाहीयेस कोणाला. ते तिथे येतं ते. म्हणजे तू कोणावर विश्वास ठेवलायस, कोणाला विश्वास ठेवून कोणावर मतदान केलं किंवा विश्वास ठेवून कोणाला तरी हो म्हणलायस पण धोका दिला नाही, कोणी कोणाला अकाउंटेबल नाही. मुद्दा लक्षात येतोय? आणि वर्शिप म्हणजे तुला कुठल्या देवदेवतांची पूजा करायची याचा पण तुला वर्शिप म्हणजे उपासना करणे, पूजा करणे, याचा पण तुला स्वातंत्र्य आहे, लिबर्टी. आता ही उपासना आपण इथे आल्या जे करतो ती उपासना आहे ना. आता ती उपासना म्हणजे कुठल्या तरी देवदेवतांना बोलावतोय ती उपासना नाहीये. ती उपासना वेगळी आहे. म्हणजे आलायत आता बाहेरून कुठून तरी काहीतरी बडबड करून कुठून तरी धावत पळत आलायत आणि आता इथे बस, आता इथे आपल्याला काय शिकायचंय ना, आल्यावर एक 5 मिनिट डोळे बंद करून शांत बस, म्हणजे तुझं डोकं शांत होईल आणि सगळं आता तू कॉन्सन्ट्रेट करू शकशील पुढे तुझ्या शिकण्यावर. म्हणून ती उपासना एक 5 मिनिटाची. बरं, ते करावं हे पण बंधनकारक नाहीये तुम्हाला करायचं नसेल तर. ते लिबर्टी, स्वातंत्र्य दिलेलं आहे तुला. ते कॉन्स्टिट्यूशननी पण दिलं आणि चाणक्यांनी पण दिलंय. नसीन करायचं तर नको करू, फक्त काय जे करायला त्यांना शांतपणे करू दे, गप्प बस. बरोबर आहे? ते उपासनेचं पण स्वातंत्र्य, वर्शिप, पूजा करण्याचं, उपासना करण्याचा पण तुला स्वातंत्र्य. लक्षात येते मुद्दा? लिबर्टी. आता हा लिबर्टी थॉट आणि एक्सप्रेशनचं मला लिबर्टी स्वातंत्र्य दिलंय ते कलम 19 फंडामेंटल राईट्समध्ये. म्हणजे तो मूलभूत अधिकार दिलाय तुम्हाला घालून कॉन्स्टिट्यूशनने. याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही म्हणू शकता. म्हणजे उद्या उठला आणि माईकवर भारत देशाविरुद्धच काहीतरी तू बडबड करायला लागला, त्याला रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स म्हणतात त्याला, की तुमच्या त्या थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ आणि वर्शिपवर रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स येऊ शकतात का? तर येऊ शकतात. म्हणजे तू जर भारत तेरे तुकडे वगैरे वगैरे असलं काही जर म्हणत असशील, दॅट इज नॉट थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ. ह्याचं स्वातंत्र्य नाही आहे तुला. म्हणजे हा माझा विचार आहे, मी भारताचे तुकडे करीन आणि वगैरे वगैरे असं, याचं स्वातंत्र्य नाही दिलेलं तुला. स्वातंत्र्य कशाचं दिलंय? सतसत विवेक बुद्धीला जे पटेन त्याचं तुला स्वातंत्र्य दिलंय. रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स म्हणतात त्याला. रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स तुमच्या स्वातंत्र्यावर येऊ शकतात का? तर येऊ शकतात. पण ते रिस्ट्रिक्शन्स कसे पाहिजेत? रिझनेबल पाहिजेत. म्हणजे रिस्ट्रिक्शन्स येऊ शकतात का? तर येऊ शकतात. म्हणून कशावरही रिस्ट्रिक्शन्स आणायचे का? ते रिस्ट्रिक्शन्स रिझनेबल पाहिजेत. म्हणजे नरेंद्र मोदींनी इंटरनेट बंद केलं, रिस्ट्रिक्शन आहे ना ते तुमच्या एक्सप्रेशनवर, आहे की नाही? की SMS जात नाही आता, की वाट बघतो काय म्हणते आता. एक्सप्रेशनवर तुमच्या ते रिझनेबल रिस्ट्रिक्शन आहे. म्हणजे तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेतलंय का? ते रिझनेबल कसं आहे? कारण तुम्ही दंगा करताय, व्हायलन्स करताय.
म्हणून ते तुमच्यावर आणलेलं ते रिस्ट्रिक्शन्स आहे ते रिझनेबल आहे, म्हणून तुमच्या त्या स्वातंत्र्यावर गदा नाही आहे. मुद्दा लक्षात येतं का? नेक्स्ट इक्वॅलिटी. इक्वॅलिटी म्हणजे समानता, समानता. ती समानता कशात पाहिजे? स्टेटस, स्टेटस अँड ऑपॉर्च्युनिटी. स्टेटस म्हणजे दर्जा, दर्जाची आणि संधीची समानता. काय फरक असतो याच्यामध्ये? दर्जाची आणि संधीची समानता. ठीक आहे, तुम्हाला MPSCचे आता काल नोटिफिकेशन आले, बरोबर आहे? क्लास 1 नाही आहेत त्याच्यामध्ये, खूप कमी आहेत. अपॉर्च्युनिटी मिळाली आहे का? 200 जागा आहेत, लढायला मिळालं आहे ना तुम्हाला काहीतरी. 200 जागा आहेत म्हणजे तुम्हाला संधी मिळाली आहे का? ती संधी आता 200 जागा अमुक एका कम्युनिटीसाठीच आहेत का? की फक्त उद्यापासून मराठ्यांच्या लोकांनीच MPSCचा फॉर्म भरायचा, दुसरा कोणीच नाही भरायचा, असं म्हणू शकते का MPSC? नाही म्हणू शकत ना. अपॉर्च्युनिटी दिली आहे का सगळ्यांना? इक्वॅलिटी म्हणजे ज्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण आहे किंवा जो ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आहे ते सगळे अपॉर्च्युनिटी घेऊ, संधी घेऊ शकतात का? ती त्या 200 जागांची घेऊ शकतात ना. ती MPSCनं समानता दिली आहे का? दिली आहे. MPSCनं दिली आहे कारण काय? प्रिअम्बलनं, कॉन्स्टिट्यूशननं दिली आहे. म्हणून MPSC असं नाही म्हणू शकत की अमुक फक्त मुलांनीच फॉर्म भरायचा, आता मुलींनी नाही भरायचा फॉर्म. म्हणू शकता का? नाही म्हणू शकत, कारण इक्वॅलिटी, समानता नसणार आहे. अपॉर्च्युनिटी, संधी आहे. आणि आता स्टेटस, दर्जाची समानता. दर्जाची समानता, क्लास 1 फक्त मुलींसाठीच, सगळे क्लास 2 मुलं, असं म्हणू शकते का MPSC? नाही ना. म्हणजे पास होऊ शकतात का सगळ्या मुली क्लास 1? होऊ शकतात, पण ते नंतर क्वालिफिकेशनवर तुमच्या. पण स्टेटस इथे दर्जा, क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 असं बायफर्गेशन करून मुलींना म्हणजे क्लास 1, मुलांना म्हणजे क्लास 2 आणि उरलेले सगळे बाकीच्यांना क्लास 3 आणि क्लास 4 असं केलंय का MPSCने? दर्जाची पण समानता दिली की नाही? मुलींना आणि मुलांना जागा तेवढ्याच आहेत. ते आरक्षणाचा मुद्दा वेगळा आहे तो, ते सोडून द्या. ते इक्वॅलिटी तिथं आणायचं नाही. ते समानता म्हणजे तुम्हाला संधीची पण समानता आहे आणि दर्जाची पण समानता आहे की नाही? इथे इनइक्वॅलिटी आहे का कशामध्ये? MPSCच्या जागांमध्ये. त्या 200 जागांमध्ये 200 जागा मुलं आणि मुली पण लढू शकतात, क्लास 1, क्लास 2 दोघांसाठी पण आहे. लक्षात आलंय? नुसती दर्जाची पण नसायला पाहिजे, नुसती संधीची पण नसायला पाहिजे, दर्जाची पण पाहिजे आणि संधीची पण समानता पाहिजे. लक्षात येतं? फ्रॅटर्निटी. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज फ्रॅटर्निटी इज बंधुता. Assuming the dignity of individual and unity and integrity of nation. डिग्निटी, युनिटी, इंटिग्रिटी. हा इंटिग्रिटी शब्द नंतर टाकलाय, बरोबर ना? कधी टाकला नंतर म्हणजे? कधी? 1976. कसं लक्षात ठेवायचं? 4+2 1976. 42वी घटना दुरुस्ती कधीची? 1976ची. डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल, फ्रॅटर्निटी, बंधुता असली पाहिजे. काय मेंटेन करायचंय? पण डिग्निटी मेंटेन करायची. काय म्हणायचं मराठीत त्याला? प्रतिष्ठा. प्रतिष्ठा जपून. कोणाची प्रतिष्ठा जपायची? इंडिव्हिज्युअल्सची. आणि युनिटी आणि इंटिग्रिटी ऑफ नेशन. इंडिव्हिज्युअलची म्हणजे तुमची आमची काय जपायची आहे? डिग्निटी, प्रतिष्ठा जपायची. आणि देशाची काय जपायची आहे? युनिटी आणि इंटिग्रिटी. युनिटी म्हणजे एकता, इंटिग्रिटी म्हणजे एकात्मता. एकता इज ए मटेरियलिस्टिक वर्ड. एकता दाखवू शकतो ना आम्ही, क्रॅश कोर्सची सगळी एक लोक आहेत, बरोबर ना? ही झाली एकता. आणि एकात्मता काय? ती एक असण्याची भावना म्हणजे एकात्मता. एकात्मता दाखवा म्हणलं का नाही दाखवा? एकता दाखवता येऊ शकते. युनिटी अँड इंटिग्रिटी. इंटिग्रिटी इज द इंटँजिबल वर्ड. दाखवू नाही शकत. दिस इज ऑल अबाउट प्रिअम्बल. एक 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या फक्त प्रिअम्बलच्या. पहिलं काय गोष्ट? पहिली म्हणजे प्रिअम्बलमध्ये अमेंडमेंट. 42वी घटना दुरुस्ती 1976. काय टाकलंय? युनिटी, इंटिग्रिटी.
सॉरी इंटिग्रिटी, सोशलिस्ट आणि सेक्युलर 3 शब्द टाकलेत. अमेंडमेंट 42 1976, इंटिग्रिटी, सोशलिस्ट आणि सेक्युलर. प्रियम्बल. दुसरी काय गोष्ट लक्षात ठेवायची, नॉन जस्टिसिएबल. नॉन जस्टिसिएबल म्हणजे काय की जर प्रियम्बल मधल्या कुठल्या एखाद्या तत्वाचं उल्लंघन होत असेल, प्रियम्बल मध्ये वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ह सांगितलेत ना, किंवा प्रियम्बल मध्ये जे नेचर सांगितलंय, प्रियम्बलचं काय असलं पाहिजे, कॉन्स्टिट्यूशनचं काय नेचर, याच्या विरुद्ध जर काही होत असेल तर तुम्ही न्याय मागू शकणार नाहीत. प्रियम्बलच्या म्हणतोय मी, कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाही. प्रियम्बल मध्ये दिलेल्या प्रिन्सिपल्सच्या विरोधात काही होत असेल तर तुम्ही त्याच्या बाबतीत न्याय मागू शकत नाही. का मागू शकत नाही, तर ते कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीने सांगितलं की नाही मागू शकत. तो कुठल्या प्रिन्सिपल्सच्या विरोधात मागू शकतो हे पण सांगितलं. प्रियम्बलच्या फंडामेंटल राईट्स आर जस्टिसेबल, डीपीएसपी अगेन आर नॉट जस्टिसेबल. का ते नंतर सांगी ना आता मी. नॉन जस्टिसेबल म्हणजे काय म्हणायचं त्याला, न्यायप्रविष्ट, न्यायप्रविष्ट नसणे, आणि जस्टिसिएबल म्हणजे न्यायप्रविष्ट असणे. तर प्रियम्बल मध्ये पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, अमेंडमेंट जी झाली आहे एकदाच, त्या अमेंडमेंटनी केले 3 गोष्टी ऍड केल्यात, सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी. दुसरं म्हणजे प्रियम्बल इज नॉन जस्टिसिएबल म्हणजे न्यायप्रविष्ट नाही, म्हणजे प्रियम्बल मधल्या एखाद्या तत्वाचं उल्लंघन झालं तर आपण कोर्टात जाऊ शकत नाही, असा त्याचा अर्थ. न्याय मागू शकत नाही. न्याय कुठे मागतो आपण, कोर्टात जातो ना. नेक्स्ट, डज प्रियम्बल इज अ पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑर नॉट. प्रियम्बल हा कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट आहे की नाही, म्हणजे प्रस्तावना पुस्तकाचा भाग असते का, म्हणजे प्रस्तावना हा प्रियम्बल हा कॉन्स्टिट्यूशनचा भाग असते का, याच्यावर बरीच केसेस पण पडल्या ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टात केस. त्याची पहिली केस अशी म्हणजे बेरुबारी युनियन केस. ह्या केसेस संदर्भात आधी एक गोष्ट सांगतो छोटीशी. केसेस जेव्हा मी म्हणतो ना की केशवानंद भारती, बेरुबारी युनियन असे जेव्हा नाव घेतो ना, तेव्हा ही सुप्रीम कोर्टामध्ये त्या पर्टिक्युलर माणसानी, व्यक्तीनी किंवा इन्स्टिट्यूशननी टाकलेली केस वर्सेस युनियन ऑफ इंडिया असते. म्हणजे समजा तुमची कोणासोबत तरी भांडण झाली आणि तुमच्याकडून कोणाचा तरी खून झाला, बरोबर आहे, तर ती केस पडते तुमच्या विरुद्ध स्टेट, राज्य, बरोबर आहे. म्हणजे त्या केसला नाव मिळतं तुम्ही विरुद्ध ते राज्य. किंवा मी आता कॉन्स्टिट्यूशनच्या संदर्भात काहीतरी एखादी केस टाकली आहे आणि ती पिटिशन दाखल पण करून घेतली कोर्टाने, तर त्या केसचं जजमेंट काय नावाने येणार आहे, मी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया, मी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या नावाने त्या केसचं जजमेंट येणार आहे. जर ते जजमेंट खूपच महत्वाचं असेल तर त्या केसचं नाव गाजतं, बरोबर आहे. नाहीतर असे रोज जजमेंट येतात ना सुप्रीम कोर्टाचे कशावर पण, प्रत्येकच जजमेंट गाजतं का, जर जे डिफायनिंग असेल तेच स्टेटमेंट गाजतं ना, जजमेंट गाजतं ना सुप्रीम कोर्टाचं. मग त्या कोणत्या केसमध्ये जजमेंट दिलंय, सुप्रीम कोर्ट उगाच उठून जजमेंट देत नाही ना रोज कशावर पण. सुप्रीम कोर्ट सल्ले देत बसतं का कोणाला पण असं नाही. ते त्यांच्याकडे जी केस आली आहे त्या केसवर त्यांनी दिलेलं जजमेंट असतं. ते जर जजमेंट डिफायनिंग असेल तर ती केस येते फोकसमध्ये. मग त्या केसला नाव जसं की पार्ट आहे का नाही त्याच्यामध्ये बेरुबारी युनियन. बेरुबारी युनियन म्हणजे पश्चिम बंगालमधला एक पॉकेट होतं बेरुबारी नावाचं. त्या केसमध्ये नको डिटेलिंगमध्ये जायला. त्या केसमध्ये सांगितलं होतं की प्रियम्बल इज नॉट द पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं प्रियम्बल इज नॉट द पार्ट. त्याच्यानंतर 1973च्या केशवानंद भारती वर्सेस युनियन ऑफ इंडिया. केशवानंद भारती म्हणजे केरळचा एक प्रिस्ट होता, तो म्हणजे पूजा करणारा मंदिरातला माणूस. त्या केशवानंदांनी केस टाकली की हे याच्या, ती केस खूप मोठी आहे ना ती केशवानंदाची. त्याच्यामध्ये सांगितलं सुप्रीम कोर्टाने आपलं आधीचं जजमेंट सुप्रीम कोर्टाने उलटवलं आणि आता सांगितलं की प्रियम्बल इज द पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. प्रियम्बल इज द पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन 1973ला. ती बेरुबारी युनियन 1960ची केस. 73ला स्वतःचं जजमेंट उलटवणं असं सुप्रीम कोर्ट करू शकतं का, तर अंडर आर्टिकल 129 करू शकतं. सुप्रीम कोर्ट शॅल बी द कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणायचं त्याला, अभिलेखाचं न्यायालय. सुप्रीम कोर्टाला आहेत का असे अधिकार, तर आहेत.
परत 1995 मध्ये LIC ऑफ इंडिया वर ह्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने त्या जजमेंट रिइटरेट केलं, परत सांगितलं की प्रिअम्बल इज द पार्ट ऑफ इंडिया. पहिली म्हणजे बेरुबारी युनियन 1960, मग केशवानंद 1973 आणि मग LIC ऑफ इंडिया 1995. बेरुबारीमध्ये सांगितलं की इज नॉट द पार्ट, केशवानंद मध्ये सांगितलं की इज अ पार्ट आणि LIC मध्ये सांगितलं इज अ पार्ट. सो आता काय म्हणायचं, प्रिअम्बल कॉन्स्टिट्यूशनचा भाग आहे की नाही, आहे. जोपर्यंत आता सुप्रीम कोर्ट म्हणत नाहीये तोपर्यंत आपण काय म्हणायचं, आहे. बेरुबारी, केशवानंद आणि LIC. झालं. ह्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या प्रिअम्बल संदर्भात. आणि आणखीन एक छोटी गोष्ट आहे की प्रिअम्बल इज नायदर द सोर्स ऑफ पॉवर टू द लेजिस्लेशन नॉर इट प्रोहिबिट्स द लेजिस्लेशन फ्रॉम मेकिंग द लेजिस्लेशन. म्हणजे काय तर कायदे मंडळाला प्रिअम्बल हा कायदे बनवण्याचा स्रोत नाहीये. कॉन्स्टिट्यूशन काय सांगताय की प्रिअम्बल प्रस्तावना हा कायदे मंडळाचा, कायदे मंडळ काय करता, कायदे करतं. हा, तर कायदे मंडळ कायदे करण्यासाठी प्रिअम्बल हे स्रोत म्हणून वापरू शकत नाही. लक्षात येत आहे, प्रिअम्बल हे कायदे मंडळ स्रोत म्हणून वापरू शकत नाही. कशासाठी, कायदे बनवण्यासाठी. आलं लक्षात. आणि जसं कायदे मंडळाला प्रिअम्बल हा स्रोत म्हणून वापरता येऊ शकत नाही, तसं कायदे मंडळाच्या कायदे बनवण्याच्या अधिकारावर प्रिअम्बल प्रस्तावना हे निर्बंध पण आणू शकत नाही. परत एकदा, कायदे मंडळाला कायदे बनवण्याच्या अधिकारावर प्रिअम्बल निर्बंध आणू शकत नाही. आणि प्रिअम्बल हा कायदे मंडळाचा कायदे बनवण्याचा स्रोत पण असू शकत नाही. पण नसीन कळलं ना तो सोडून द्या, वेळ लागणार याला भरपूर. का परत एकदा सांगायचं, कळलं, गुड. एक 4 वेळेस वाचलं ना पुस्तकात कळतं लगेच. झालं प्रिअम्बल. आता कलम 1 पासून सुरुवात करायची आपल्याला. महत्वाची सगळी कलम असं पार शेवटपर्यंत. 2 सेशन झाली आहेत ऑलमोस्ट आपली ना. उरलेल्या 10 सेशन्स मध्ये अख्खा आता पॉलिटी संपवायचं आपल्याला. कलम 1 काय सांगताय, आर्टिकल 1. आर्टिकल 1 काय म्हणताय, इंडिया दॅट इज भारत shall be the union of states India that is Bharat shall be the union of state. म्हणजे इंडिया म्हणजेच भारत, भारत म्हणजेच इंडिया हा राज्यांचा संघ असेल. युनियन ऑफ इंडिया म्हणजे काय, तर आंबेडकरांनी याचा अर्थ सांगितला. ह्या युनियन ऑफ इंडियाचा अर्थ काय असतो तो, युनियनचा अर्थ सांगितला आंबेडकरांनी काय असतो तो. युनियन म्हणजे राज्य. भारतात राज्य होती ना तेव्हा, जेव्हा कॉन्स्टिट्यूशन तयार झाली. तर युनियन ऑफ इंडिया का म्हणलं, फेडरेशन का नाही म्हणलं, किंवा कॉन्फेडरेशन का नाही म्हणलं, फेडरेशन ऑफ स्टेट का नाही म्हणलं, कॉन्फेडरेशन ऑफ द स्टेट्स का नाही म्हणलं. का तर त्याचा अर्थ आंबेडकरांनी सांगितलाय की युनियन ऑफ स्टेट आहे म्हणजे भारताचा संघ हा राज्यांच्या ॲग्रीमेंटनी तयार झालेला नाही. म्हणजे राज्यांनी आता ॲग्रीमेंट केलंय की आम्ही आता सोबत राहू 11 महिन्याचं आणि मग नाही आम्ही मग ठरवू, असं नाहीये ते. दॅट इज नॉट बाय ॲग्रीमेंट. States cannot secede
फ्रॉम द युनियन म्हणजे राज्य युनियन मधून बाहेर पडू शकत नाही. आणि तिसरं काय सांगितलंय, दिस युनियन शॅल बी द इंडिस्ट्रक्टिबल म्हणजे डिस्ट्रक्ट होऊ शकणार नाही. पहिलं काय सांगितलंय, का युनियन का म्हणताय, नॉट बाय ॲग्रीमेंट, राज्यांच्या कराराने तयार झालेलं नाही. कॅनॉट सिसेड, स्टेट्स कॅनॉट सिसेड म्हणजे राज्य युनियनमधून बाहेर पडू शकणार नाहीत, राज्य युनियनमधून बाहेर पडू शकणार नाहीत. आणि युनियन इनडिस्ट्रक्टिबल असणार आहे. युनियन इनडिस्ट्रक्टिबल असणार आहे म्हणजे युनियन भारत फुटू नाही शकणार आहे. बरोबर आहे. उद्या महाराष्ट्र म्हणलं की आम्हाला उद्या वेगळं राष्ट्र, महाराष्ट्र राज्य हे वेगळं पाहिजे, म्हणू शकतं का महाराष्ट्र? तामिळनाडू म्हणलं म्हणू शकतं का? पश्चिम बंगाल म्हणू शकतं का आम्हाला वेगळा देशाचा दर्जा द्या? नाही. का नाही म्हणू शकत? कॉन्स्टिट्यूशननी सांगितलंय तू नाही म्हणू शकत. बरोबर आहे. इनडिस्ट्रक्टिबल अर्थ बघूया आपण त्याच्या आता. युनियन, फेडरेशन, युनियन. आंबेडकरांनी सांगितलंय की इंडिया कसा असेल, तो असेल इनडिस्ट्रक्टिबल. इंडिया कसा असेल, इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टिबल स्टेट्स. बघा आता, इंडिया कसं असेल, इनडिस्ट्रक्टिबल. दिस इज इंडिया, से दिस इज इंडिया. लक्षात आलंय? दिस इज इनडिस्ट्रक्टिबल असं होऊ शकतं का? भारत फुटू शकणार आहे का? नाही. कारण काय? कॉन्स्टिट्यूशन सांगतंय. भारत फुटू शकते का? नाही. इनडिस्ट्रक्टिबल युनियन, दिस इज युनियन. आता याच्यामध्ये 28+9 राज्य आणि युनियन टेरिटरीज. लक्षात आलंय? ह्या युनियन मधून बाहेर पडू शकणार आहेत का हे 28+9? बाहेर पडू शकणार आहेत का? नाही. हे झालं काय? इनडिस्ट्रक्टिबल युनियन, पहिलं कन्नोटेशन. दुसरं कन्नोटेशन काय म्हणते? डिस्ट्रक्टिबल स्टेट्स. आता हे महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, वेस्ट बेंगॉल, कर्नाटका. बरोबर आहे. आता हा समजा आपण 2014चा म्हणू. आंध्र प्रदेश, आंध्र प्रदेशमधून तेलंगणा बाहेर पडलं की नाही? म्हणजे काय झालं आता? हे आंध्र प्रदेश इज डिस्ट्रक्टिबल. ह्या आंध्र प्रदेशमधून आता तेलंगणा बाहेर पडलं. बरोबर आहे. पडलं की नाही? म्हणजे राज्य कशी झाली? डिस्ट्रक्टिबल झाली का नाही? समजा आपण म्हणू हा महाराष्ट्र आहे, उद्या महाराष्ट्रातून विदर्भ बाजूला होऊ शकतो का? होऊ शकतं ना. म्हणजे हे बघा, हे विदर्भ झाला म्हणजे महाराष्ट्र डिस्ट्रक्ट. विदर्भातून आणखीन काय वेगळं होऊ शकतं का? होऊ शकतं ना. कर्नाटकामधून काही वेगळं होऊ शकतं का? बेळगाव बाहेर पडू शकतं कर्नाटकातून? पडू शकतं ना. म्हणजे काय झालं? हे झालं युनियन. भारतातून काही बाहेर पडू शकतंय का? पडू शकतंय का? पडू शकतंय का? नाही. पण भारतातल्या राज्यांमधून काही बाहेर पडू शकतात ना राज्य. म्हणून इंडिया इनडिस्ट्रक्टिबल युनियन, डिस्ट्रक्टिबल स्टेट्स. लक्षात आलं भारताचं वर्णन असं का केलंय ते? इंडिया शॅल बी द इनडिस्ट्रक्टिबल युनियन, इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ कशाचं इनडिस्ट्रक्टिबल युनियन असणार आहे? डिस्ट्रक्टिबल स्टेट्स, डिस्ट्रक्टिबल स्टेट्स. लक्षात आलं? इंडिया दॅट इज भारत शॅल बी द युनियन ऑफ स्टेट. कसं असणार आहे ते? इनडिस्ट्रक्टिबल असणार. भारतातून कुठलंही राज्य बाहेर पडू शकणार आहे का? भारतातल्या भूमीचा एवढाही तुकडा बाहेर पडू शकणार आहे का? नाही. कारण काय काय सांगितले? भारत कसं असणार आहे? इनडिस्ट्रक्टिबल. काय त्याला मराठी शब्द आहे? अभंजक राज्यांचा भंजक नाही नाही, अविनाशी संघाचा, विनाशी राज्यांचा अविनाशी संघ. बरोबर आहे. आपलं हे चांगलं आहे.
इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टिबल स्टेट्स. कळलंय सगळ्यांना आता, बरोबर. हे झालं भारता संदर्भात. आता फेडरेशन कसं असतं बघा. फेडरेशन कसं असतं. फेडरेशन म्हणजे इनडिस्ट्रक्टिबल युनियन. हे फेडरेशन बोलतोय आपण. हे फेडरेशन इनडिस्ट्रक्टिबल युनियन हे फेडरेशन संदर्भात बोलतोय आपण. हे आधी काय युनियन संदर्भात बोललोय. आता फेडरेशन. फेडरेशन काय असतं. युनियन. युनियन कसं आहे. युनियन कसं आहे. इनडिस्ट्रक्टिबल आहे. युनियन कसं आहे. इनडिस्ट्रक्टिबल आहे. युनियन मध्ये काय होतं. इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ द डिस्ट्रक्टिबल स्टेट्स होते, बरोबर आहे. हे काय झालं. डिस्ट्रक्टिबल स्टेट्स. पण फेडरेशन मध्ये काय असतं. इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ द, बोला, इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ द इनडिस्ट्रक्टिबल स्टेट्स. हे फेडरेशन मध्ये. फेडरेशन मधून राज्य फुटून नाही बाहेर पडू शकत. अमेरिका इज द फेडरेशन. अमेरिकेतल्या न्यूयॉर्कला वाटलं की आपण आता खूप मोठे झालोय, आपल्यातून काही भाग वेगळा पडला पाहिजे, विदर्भ आमचा वेगळा झाला पाहिजे वाटलं अमेरिकेला. म्हणजे न्यूयॉर्क मधून काही भाग वेगळा झाला पाहिजे. नाही होऊ शकत. तिथे 50 राज्य आहेत ना, तर 50च राज्य असणार आहेत. लक्षात येतोय मुद्दा. जर अमेरिकेने दुसऱ्या कुठल्या देशाचा एखादा भाग घेतला तरच ते 51व राज्य होणार आहे. भारतामध्ये 51व राज्य व्हायला दुसऱ्या देशाचं घ्यायची गरज आहे का. नाही ना. आता जम्मू काश्मीर फुटलं ना, राज्याचं युनियन टेरिटरी झालं. 29चं 28 झालं. आधी 28चं आंध्र प्रदेशमधून तेलंगणा झाल्यामुळे 29 झालं होतं. डिस्ट्रक्टिबल आहे का नाहीये. तसं अमेरिकेमध्ये नाहीये. म्हणजे अमेरिका स्वतः तर फुटूच शकत नाही. म्हणजे अमेरिका इज द इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ इनडिस्ट्रक्टिबल स्टेट्स. लक्षात येते फेडरेशन आणि युनियन मधला फरक का नाही. परत एकदा सांगायचं का. समजलंय. गुड. फेडरेशन. आणि दुसरा प्रकार असतो कॉन्फेडरेशन. 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 कॉन्फेडरेशन इज द, बोला, मी आता डायग्राम काढतोय तसं बोलायचं. काय हे डिस्ट्रक्टिबल काय झालं. युनियन. डिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ द, उदाहरण कोण सांगणार. युरोपियन युनियन. युरोपियन युनियन हे त्या युरोपियन युनियन मधली वेगवेगळी इनडिस्ट्रक्टिबल युनियन्स वेगळी, बरोबर आहे. आता ह्या युरोपियन युनियन मधून इनडिस्ट्रक्टिबल ब्रिटन बाहेर पडला की नाही, हो की नाही. म्हणून काय झालं, त्याला म्हणायचं कॉन्फेडरेशन. कॉन्फेडरेशन इज द डिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ द इनडिस्ट्रक्टिबल स्टेट्स. कन्फ्युजन होतंय का नाही. युनियन मध्ये काय असतं, इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ द डिस्ट्रक्टिबल स्टेट्स. फेडरेशन मध्ये इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ द इनडिस्ट्रक्टिबल स्टेट्स. कॉन्फेडरेशन मध्ये डिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ द इनडिस्ट्रक्टिबल स्टेट्स. डायग्राम बघून सगळं लक्षात ठेवायचं. युनियनची काय असणार आहे, हे युनियन इनडिस्ट्रक्टिबल, त्यातले स्टेट डिस्ट्रक्टिबल आहेत, बरोबर आहे. भारताच्या संदर्भात दिस इज इंडिया, दिस इज USA आणि दिस इज युरोपियन युनियन, बरोबर आहे. कलम एक काय सांगताय, इंडिया दॅट इज भारत शाल बी द कलम एक काय सांगताय, इंडिया दॅट इज भारत शाल बी द युनियन ऑफ स्टेट. तर त्या कलम एक मध्ये 3 उपकलम आहेत, A, B आणि C. त्यातलं पहिलं उपकलम काय सांगताय, पहिलं उपकलम काय सांगताय, काय सांगताय, नेम्स ऑफ द स्टेट अँड टेरिटरी, युनियन टेरिटरी नाही रे, टेरिटरी ऑफ इंडिया. बी मध्ये
नेम्स ऑफ स्टेट्स अँड युटीज युनियन टेरिटरी. अँड सी मध्ये द स्टेट्स नाही स्टेट नाही टेरिटरी. टेरिटरी that may be acquired in future काय काय टेरिटरी ऑफ इंडिया. नेम्स ऑफ स्टेट्स अँड युनियन टेरिटरी. नेम्स ऑफ स्टेट अँड युनियन टेरिटरी म्हणजे भारतातले राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची नावं. जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश केला राज्य काढून, किंवा आंध्र प्रदेशमधून तेलंगणा बदलला, तर बदल कशात होणार आहे? बी मध्ये होणार ना बदल. नेम्स ऑफ स्टेट्स इथे बदलले ना आता. नेम्स ऑफ स्टेट्स अँड युनियन टेरिटरी. नेम्स ऑफ स्टेट मधून जम्मू काश्मीर गेलं ना, ते कुठं गेलं? युनियन टेरिटरी. युनियन टेरिटरीमध्ये आणखीन काय गेलं? लडाख पण गेलं. बरोबर आहे. म्हणजे बदल कुठं होणार? होणार की नाही ते? आणि तिसरं सांगतंय की टेरिटरी दॅट मे बी ॲक्वायर्ड इन फ्युचर, म्हणजे भविष्यामध्ये भारतानं जर दुसऱ्या कुठल्या राज्य भारतामध्ये सामील करून घेतलं, म्हणजे समजा की उद्या भूतान म्हणलं की आम्हाला भारताचा भाग व्हायचा आहे, पण नेपाळ म्हणलं आम्हाला भारताचा भाग व्हायचा, पाकिस्तान म्हणलं आम्हाला भारताचा भाग व्हायचा आहे, तर ते कुठं टाकायचं आहे? टेरिटरी दॅट मे बी ॲक्वायर्ड इन फ्युचर. इथे भारताची टेरिटरी द्यायचा कुठं आहे का उल्लेख? नाही आहे ना. टेरिटरी दॅट मे बी लूज इन फ्युचर असा आहे का? नाही आहे ना. दिस इज आर्टिकल 1. आता इथं थोडं डायनॅमिझम आहे. इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं की 370 कलमा संदर्भात जे झालं होतं त्या अमेंडमेंट कुठं होणार आहेत? आता बदल कुठे होणार आहे? कलम 1 मध्ये होणार ना बदल. कलम 1 मध्ये नावं, राज्याची नावं आणि केंद्रशासित प्रदेशांची नावं दिली आहेत. बरोबर आहे. तिथे होणार की नाही बदल? की समजा प्रश्न आला की खालील 370 मुळे खालीलपैकी कुठल्या कलमांमध्ये बदल होऊ शकतो? कलम 1, 7, 8, 9, 10 कशात होऊ शकतो बदल? 1 मध्ये होऊ शकतो ना बदल. कारण 1 मध्ये काय सांगितलंय ते तुम्हाला माहित पाहिजे. राज्यांची नावं आणि युनियन टेरिटरीची नावं दिलीत. बरोबर आहे. नेक्स्ट कलम 2. आर्टिकल 2 आणि 3. हो ना. अनुसूची 1 काय सांगते? राज्यांची नावं वगैरे आहेत ना. मग कशात बदल होणार? होणार का अनुसूची 1 मध्ये? होणार. कलम 1 मध्ये पण होणार आणि कलम अनुसूचीमध्ये. अनुसूची बेसिकली रिलेट टू कलम 1, म्हणजे कलम 1 मध्ये होणार आहे म्हणजे अनुसूचीमध्ये झालाच आपोआप. कलम 2 आणि 3 डील्स विथ द रीॲडजस्टमेंट. रीॲडजस्टमेंट कशाची रीॲडजस्टमेंट? राज्यांची रीॲडजस्टमेंट. राज्य रीॲडजस्ट करायचं आहे म्हणजे महाराष्ट्रामधनं विदर्भ बाहेर काढला, ॲडजस्ट झाला ना. म्हणजे आधी महाराष्ट्राचा एरिया समजा आपण म्हणूया 100 स्क्वेअर किलोमीटर होता, विदर्भ बाहेर काढल्यामुळे समजा आपण म्हणू 70 झाला, ॲडजस्ट झाला ना. किंवा महाराष्ट्रामध्ये कर्नाटकाला घेतलं तर वाढला ना, 100चा 150 झाला किंवा 170 झाला, ॲडजस्टमेंट झाल्या ना ह्या. तर 2 आणि 3 मध्ये ॲडजस्टमेंट आहेत. मग 2 आणि 3 वेगवेगळ्या कशामुळे? तर 2 मध्ये सांगतंय की आर्टिकल 2 एक्सक्लुझिव्हली डील्स विथ द ॲडजस्टमेंट बट दॅट ॲडजस्टमेंट एक्सक्लुझिव्हली शॅल बी द एक्सटर्नल ॲडजस्टमेंट. एक्सटर्नल रीॲडजस्टमेंट. आणि कलम 3 डील्स विथ द इंटरनल रीॲडजस्टमेंट. एक्सटर्नल आणि इंटरनल मध्ये काय फरक असतो? एक्सटर्नल रीॲडजस्टमेंट आणि इंटरनल रीॲडजस्टमेंट. कलम 2 डील्स विथ द एक्सटर्नल रीॲडजस्टमेंट. कलम 3 डील्स विथ द इंटरनल रीॲडजस्टमेंट. भारतानं बलुचिस्तान घेतला, जिंकला, ग्रॅब केला, भारतात आला की नाही? बलुचिस्तान भारताचा भाग होता का? नाही. होता का भारताचा भाग? तेव्हा होता. आता आहे का? नाही आहे. समजा आपण म्हणूया अफगाणिस्तान, पूर्ण अफगाणिस्तान घेतलं, पूर्ण बांगलादेश घेतला, हे भाग भारताचे भाग होते का आधी? नाही ना.
आता ते भारतानं बाहेरचं राज्य भारतात घेतलंय, बरोबर आहे. टेरिटरी दॅट मे बी अक्वायर्ड इन फ्युचर, कलम 1चं उपकलम 3, बरोबर आहे. 2 काय सांगतंय की ऍडजस्टमेंट आहेत, 3 पण सांगते ऍडजस्टमेंट आहेत. पण 2 मध्ये कशी ऍडजस्टमेंट असणार आहे? एक्सटर्नल, जो भारताचा भाग नाही तो भाग भारताने घेतलाय. मुद्दा लक्षात येतोय? 3 मध्ये काय सांगतंय? इंटरनल, म्हणजे समजा भारतानं पाकिस्तानलाच घेतलं पूर्ण, तर भारतामध्ये राज्य किती झाली आता? 29 राज्य झाली ना, पूर्ण झाली की नाही? ती झाली एक्सटर्नल रिॲडजस्टमेंट. आता समजा भारतानं महाराष्ट्रामधून विदर्भ बाहेर काढला, किती राज्य झाली आता? पाकिस्तान सोडून द्या, 28 आहेत आता. आता किती झाली? 29. म्हणजे पाकिस्तान घेतल्यामुळे पण 29 झाली आणि विदर्भ काढल्यामुळे पण 29 झाली. पण फरक काय? एक्सटर्नल रिॲडजस्टमेंट आणि इंटरनल रिॲडजस्टमेंट, दोन्हीही ऍडजस्टमेंटच आहेत. रिॲडजस्टमेंट कशामुळे? एक्सटर्नल, कारण पाकिस्तान भारताचा भाग होता का? इंटरनल रिॲडजस्टमेंट, महाराष्ट्र भारताचा भाग होता का? म्हणजे इंटरनल भागामध्येच तू तुझ्या ऍडजस्टमेंट करतोयस, म्हणून इंटरनल रिॲडजस्टमेंट. रिलेट्स टू, जर पाकिस्तान भारतात घेतला म्हणून 28चं 29 झालं, तर बदल कशा कशात करायला लागणार आहे? शेड्यूल 1, कलम 1 आणि कलम 2, बरोबर ना? कारण पाकिस्तान इज अ एक्सटर्नल पार्ट. पण जर महाराष्ट्रामधून विदर्भ बाजूला केला तर कुठे करायला लागणार आहे? कलम 1 मध्ये, शेड्यूल 1 मध्ये आणि कलम 3, बरोबर ना? कारण इंटरनल पार्ट आहे तो. आत्ता काय झालंय, जे झालंय जम्मू काश्मीर संदर्भात ते 3 झालंय ना. इंटरनल, जम्मू काश्मीर बेसिकली द पार्ट ऑफ इंडिया. सो इंटरनल रिॲडजस्टमेंट कळलंय ना 2 आणि 3 मधला काय फरक असतो तो, का नाही? कलम 3 मध्ये इंटरनल रिॲडजस्टमेंट संदर्भात काय काय असू शकतात? इंटरनल रिॲडजस्टमेंट म्हणजे महाराष्ट्राचं समजा नाव बदललं, महाराष्ट्राचं नाव गुजरात ठेवलं, ठेवू शकतात का? ठेवू शकतात ना. महाराष्ट्राचं नाव गुजरात बदललं, नेम्स ऑफ द स्टेट मध्ये झाला ना फरक, कलम 1 मध्ये बदलला ना. आता महाराष्ट्राचं नाव बदललंय म्हणजे काय? ऍडजस्ट झालंय. ती ऍडजस्टमेंट कशात असणार आहे? इंटरनल असणार आहे. म्हणजे काय? नेम्स ऑफ द स्टेट, काय काय बदलू शकतं, काय काय ऍडजस्ट करू शकतं? नेम्स ऑफ द स्टेट. एरिया ऑफ द स्टेट, that area can be decreased, that area can be increased. बाउंड्री मध्ये बदल करू शकतो, करू शकतो ना. भारताची बाउंड्री आता अशी इथून जात होती तर आता परत बेळगाव मधून चालली आहे, होऊ शकतं की नाही? बाउंड्री ऍडजस्ट होऊ शकते की नाही? नावात बदल केलाय, एरियात बदल केलाय, एरिया कमी केलाय, एरिया वाढवलाय, बाउंड्री मध्ये बदल केलाय. हे असे वेगवेगळ्या प्रकारचे बदल होऊ शकतात की नाही? किंवा परत म्हणजे महाराष्ट्रातून वेगळं राज्यच निर्माण केलंय, काय म्हणत त्याला? नवीन राज्य, न्यू स्टेट, नवीन राज्यच तयार केलं. नावात बदल, एरियात बदल, बाउंड्रीत बदल आहे, एरिया डिक्रीज केला, इन्क्रीज केला, किंवा नावात नवीन राज्याच निर्माण केले, म्हणजे महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा झाला. इंटरनल रिॲडजस्टमेंट आहेत का नाही सगळ्या? एक्सटर्नल रिॲडजस्टमेंट मध्ये करू शकतो का हे? नावात बदल, बलुचिस्तानचं नाव बदलून काहीतरी महाराष्ट्र ठेवलं, महाराष्ट्र ठेवलं हो, पण ते मांडणार आहेत का? म्हणजे कलम 2 मध्ये हे बदल करू शकतो का आपण? कलम 2 मध्ये काय करू शकतो? फक्त घेऊ शकतो. घेतल्यानंतर मग 3 नुसार काय बदल करायचे ते कर त्याच्यामध्ये, हो की नाही? पाकिस्तानचं नाव बदलून काहीतरी ठेवू शकतो का दुसरं काहीतरी? ते आधी घ्यायला पाहिजे ना. मग कलम 3 मध्ये इंटरनल करण्यासाठी आधी पाकिस्तानला घ्यायला पाहिजे ना. मग ते घ्यायचं कशानुसार? 2 नुसार, आणि घेऊन त्याच्यात बदल करायचे 3 नुसार. मग ते बदल होणार कलम 1 मध्ये. नावात बदल झाला ना, नावात बदल झाला, राज्यांची नावं बदलली ना आता, 2829 झाली. आणि शेड्यूल 1 मध्ये, कारण शेड्यूल 1 एक्सक्लुझिव्ह डील्स विथ द कलम 1. कळलंय? 2 आणि 3 सोपं आहे. कलम 4 इम्पॉर्टंट आहे. आर्टिकल 4,
झालंय. आर्टिकल 4 काय म्हणतं? आर्टिकल 4 नीट ऐका आता. कलम 2 आणि कलम 3 मध्ये झालेला बदल, बरोबर, बदल होत आहेत ना. कलम 2 आणि 3 मध्ये झालेला बदल, हे बदल आहेत, अमेंडमेंट करायला लागणार ना कॉन्स्टिट्यूशन मध्ये. की समजा 2 नुसार एक्सटर्नल ऍडजस्टमेंट केली आणि 29वे राज्य पाकिस्तान म्हणून घेतलं, बदल झालाय, दुरुस्ती करायला लागणार आहे घटनेत. किंवा 3 नुसार महाराष्ट्राचं नाव बदललंय किंवा बाकी काही ज्या गोष्टी केल्यात, बदल झालाय, दुरुस्ती करायला लागणार आहे, अमेंडमेंट करायला लागणार आहे, करायला लागणार की नाही? हो. तर 2 आणि 3 मध्ये करण्यात येणारे बदल, हे 4 म्हणतंय ना. हे 4 काय सांगतंय ते मी बोलतोय की 4 काय म्हणतंय? कलम 4 की 2 आणि 3 मध्ये झालेला बदल, अमेंडमेंट, 2 आणि 3 मध्ये झालेली अमेंडमेंट, 2 नुसार म्हणजे एक्सटर्नल रिॲडजस्टमेंटमुळे कॉन्स्टिट्यूशनमध्ये झालेला बदल, आणि 3 मध्ये म्हणजे इंटरनल रिॲडजस्टमेंट मुळे झालेला. कलम 4 काय सांगताय? कलम 2 आणि 3 नुसार झालेला बदल, अमेंडमेंट, ही आर्टिकल 368 अंतर्गत येणार नाही. त्याचा अर्थ काय असतो? 368 आर्टिकल 368 एक्सक्लुझिव्हली डील्स विथ द अमेंडमेंट इन द कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे घटनेमध्ये कशा दुरुस्त्या करायच्या, घटनेमध्ये दुरुस्तीच्या वेगवेगळ्या पद्धती दिलेल्या आहेत. त्या कशात दिल्यात? 300 घटनेत दिल्यात. म्हणजे कुठलं तरी कलम पाहिजे ना त्याला. ते कुठलं कलम आहे? 368. 368 कलमामध्ये वेगवेगळ्या पद्धती दिल्यात घटना दुरुस्तीच्या. त्या घटना दुरुस्तीच्या 2 पद्धती सांगितलेल्या आहेत. घटना कशी तुम्ही दुरुस्त करू शकता. बेसिकली आहेत 3, पण 68 मध्ये डील होतात फक्त 2. त्या 3 पद्धती कुठल्या? एक असतं घटनेमध्ये बदल करायचा आहे. आता समजा तुम्ही म्हणजे लोकसभा, तुम्ही म्हणजे राज्यसभा, बरोबर आहे, 2 हाऊस. तर कुठलाही कायदा पास करताना, आता घटना दुरुस्ती करणे म्हणजे घटना दुरुस्ती कायदा पास करायचा ना. ते कायदा पास करणे म्हणजे काय? पास करणे म्हणजे काय असतं? परीक्षा देऊन पास करणे असतं का? वोटिंग करून असतं ना ते. म्हणजे मेजॉरिटी लोकांनी जर येस म्हणलं तर पास होतो, नाही तर नाही होत पास, बरोबर आहे. तशी आता घटनेमध्ये दुरुस्ती करायची आहे. त्या दुरुस्ती करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर दुरुस्ती कशी करायची आहे? तर पहिली दुरुस्ती म्हणजे सिंपल मेजॉरिटीने दुरुस्ती करायची आहे. सिंपल मेजॉरिटी. दुसरी असते स्पेशल मेजॉरिटी. तिसरी असते 2+ म्हणजे स्पेशल मेजॉरिटी प्लस 50% पेक्षा जास्त, 50% + 1 लोक, निम्म्यापेक्षा जास्त राज्यांनी, स्टेट्सनी मान्यता द्यायची. अर्थ सांगतो नीट आता याचा. सिंपल मेजॉरिटी, सिंपल मेजॉरिटी. तुम्ही लोकसभा आहेत, तुमच्याकडे 100 लोक आहेत असं म्हणूया आपण. तुम्ही राज्यसभा आहेत, तुमच्याकडे 50 लोक आहेत असं म्हणूया आपण. आत्ताच्या एक्झिस्टिंग लोकसभेमध्ये किती लोक आहेत? 545. एक्झिस्टिंग राज्यसभेमध्ये किती लोक आहेत? 245. आपल्या इझिंगसाठी, आपल्या सोयीसाठी आपण काय म्हणू? लोकसभेत 100 लोक आहेत. तुम्ही म्हणजे लोकसभा, तुम्ही म्हणजे राज्यसभा. तुमच्याकडे किती लोक आहेत? 50 लोक आहेत. लोकसभेमध्ये 100 लोक आहेत. आपल्याला काय करायचे? पास कसा करायचा आहे कायदा? सिंपल मेजॉरिटीनी. सिंपल मेजॉरिटीनी, ए टाईपनी पास करायचा आहे. सिंपल मेजॉरिटी. सिंपल मेजॉरिटी म्हणजे 50% ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग. तुम्ही किती लोक आहेत? सगळी 100. 100रातली आज प्रेझेंट किती आहेत? 70. सगळी प्रेझेंट आहेत का? पार्क कोपऱ्यापर्यंत. तुमची रांग प्रेझेंट आहे का? सगळी. तुमची पण प्रेझेंट आहे का? नाही. 100 लोक आहेत तुमच्याकडे. सिंपल मेजॉरिटी म्हणजे 50% ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग. 50% ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग. प्रेझेंट किती आहेत तुम्ही? 70 लोक आहेत. आणि समजा आपण म्हणूया की 70ची 70 लोक वोटिंग करतात. तर त्याचे 50% + 1 किती झाले? 36 झाले की नाही? म्हणजे जर तुम्ही 36 लोकांनी कायद्याच्या बाजूने मतदान केलं, यस म्हणलात, तर कायदा पास होणार. मुद्दा लक्षात आला? परत एकदा. लोकसभेत लोक किती आहेत आपल्या? 100. पण आलेत किती? 70. आता त्याचा कोरम असतो. आलेत किती म्हणजे 2च आले, 3च आले आणि 3तल्या दोघांनी हो म्हणलं, असं नसतं ना. ते कोरम भरायला लागतं. ते कलम 100 नुसार 10% पाहिजे. 10% ऑफ द हाऊस, टोटल हाऊस. 545च्या 10% जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत सभाच भरत नाही. म्हणजे मिनिमम 55% पाहिजेत. तर आपली लोकसभा ही, आपल्या लोकसभेमध्ये 100 आहेत. 100रातली किती आली आहेत? 70 आली आहेत. म्हणजे कोरम आहे का? आहे. तर कोरम पूर्ण भरलाय, म्हणून आता मतदान होणार आहे. तर मतदानाच्या सिंपल मेजॉरिटी, ए टाईप सिंपल मेजॉरिटी आपल्याला काय पाहिजे? प्रेझेंट अँड वोटिंगच्या 50% अधिक 1. बरोबर आहे.
50% अधिक 1 पाहिजे. म्हणजे आता 70 जर लोक मतदान करत असतील तर मेजॉरिटी किती पाहिजे? 36 पाहिजे ना. 35 दोन्ही 70 अधिक 1 36 झाली ना लोक. जर 36 लोकांनी कायद्याच्या बाजूने मतदान केलं तर तो कायदा झाला पास. बरोबर आहे. आता एका हाऊसनी पास केलं, एकाच हाऊसनी पास करून चालणार आहे का? दुसऱ्या पण हाऊसनी पास करणार. तुमच्याकडे लोक किती आहेत? 50 टोटल. आली आहेत किती आज? आपण म्हणूया 30. बरोबर आहे. कोरम आहे का? 10%. 50चा 10% 5. आली आहेत किती? 30. आता 30 लोकांची सिंपल मेजॉरिटी काय झाली? 50% प्लस 1 16. बरोबर ना. 50% प्लस 1 ऑफ 30 किती झाले? 16 झाले ना. जर 16 लोकांनी राज्यसभेतल्या हो म्हणलं तर कायदा होणार आहे पास. मग राष्ट्रपतीकडे, राष्ट्रपती काहीतरी सांगणार की येस और सही केली तर मग तो कायद्याचा रूपांतर. अमेंडमेंट झाली का नाही? सिंपल मेजॉरिटी. हा झाला पहिल्या टाईपची अमेंडमेंट. या टाईपनं जर तुम्ही घटनेमध्ये दुरुस्ती केली, या टाईपने जर तुम्ही घटनेमध्ये दुरुस्ती केली तर ही 368 अंतर्गत येत नाही, हे कलम 4 सांगताय. म्हणजे सिंपल मेजॉरिटीने पास करून जर तुम्ही बिल पास केलं आणि घटनेमध्ये दुरुस्ती केली, म्हणजे 2 आणि 3 मध्ये दुरुस्ती करायची ना आपल्याला. 2 म्हणजे एक्सटर्नल रिॲडजस्टमेंट, 3 म्हणजे इंटरनल रिॲडजस्टमेंट. हा बदल जर तुम्ही या मेजॉरिटीने केला, म्हणजे त्याच मेजॉरिटीने करायचा आहे सिंपल मेजॉरिटीने, तर तो 368 अंतर्गत येणार नाही. 368 अंतर्गत काय येणार आहे मग? 2 आणि 3. म्हणजे काय? स्पेशल मेजॉरिटीने आणि स्पेशल प्लस, हे 2 प्लस म्हणजे 2 म्हणजे स्पेशल. हे इथला नंबर दिलाय मी इथे. स्पेशल मेजॉरिटी प्लस 50% अधिक 1 राज्यांनी मान्यता द्यायची. म्हणजे काय? स्पेशल मेजॉरिटी. आता तुम्हाला घटनेमध्ये बदल करायचा आहे स्पेशल मेजॉरिटीने. फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार, मूलभूत अधिकारामध्ये जर तुम्हाला बदल करायचा असेल, इक्वॅलिटी, कलम 14 काय सांगते? इक्वॅलिटी सांगते ना. इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. कायद्यापुढे समानता आणि कायद्याचं समान संरक्षण. याच्यामध्ये जर तुम्हाला बदल करायचा आहे तर तो मात्र सिंपल मेजॉरिटीने करून नाही चालणार आहे. तो करायचा आहे तुम्हाला स्पेशल मेजॉरिटीने. आता आयोग प्रश्न विचारणार आहे, जर आम्हाला फंडामेंटल राईटमध्ये बदल करायचा आहे तर खालीलपैकी कुठल्या मेजॉरिटीने मी बदल करायला पाहिजे? कॉन्स्टिट्यूशन काय सांगताय? जर तुला फंडामेंटल राईटमध्ये बदल करायचा आहे तर कशाने करायचा आहे? 2 आणि 3 मध्ये जर बदल करायचा आहे तर कुठल्या अमेंडमेंटनी करायचा आहे? ए टाईपनी करायचा आहे. ए टाईपनी कॉन्स्टिट्यूशन सांगताय 2 आणि 3 मध्ये जर तुला बदल करायचा आहे तर कुठल्यानी करायचा आहे? सिंपलनी. हे कोण सांगताय? आर्टिकल 4 सांगताय. आर्टिकल 368 मध्ये काय दिलेत? टाईप दिलेत. कशाचे दिलेत? अमेंडमेंटचे टाईप दिलेत. कशा अमेंडमेंट कशा करायच्या ते किती टाईप दिलेत? 2 म्हणायचं. 2 टाईप दिलेत. हा तिसरा म्हणजे 4 मध्ये सांगितलाय की कशी पास करायची. 2 टाईप सांगितले. त्यातला पहिला म्हणजे स्पेशल मेजॉरिटी. आता स्पेशल मेजॉरिटी काय असते बघा. स्पेशल मेजॉरिटी म्हणजे लोकसभेत तुमचे किती लोक आहेत? 100. राज्यसभेत किती आहेत? 50. सिंपल मेजॉरिटीमध्ये काय केलं आपण? प्रेझेंट अँड वोटिंग म्हणजे 70च्या 50% अधिक 1 घेतलं. बरोबर आहे. स्पेशल मध्ये काय करायचंय? मोडू का रे? बी टाईप मध्ये काय करायचंय आपल्याला? 50% ऑफ द टोटल, किती पण येऊ दे, किती पण येऊ दे. स्पेशल मध्ये काय करायचंय? सिंपल मध्ये आपण काय केलं? 50% ऑफ प्रेझेंट अँड जेवढे आले त्यांच्यापैकीच 50% अधिक 1 घेतलं आपण. बरोबर आहे. पण स्पेशल मध्ये काय करायचंय? सगळ्यांच्या 50% अधिक 1. 50% ऑफ टोटल. आपण टोटलच्या घेतलंय का सिंपल मध्ये? कशाच्या घेतलंय? प्रेझेंट अँड वोटिंगच्या घेतलंय. बरोबर आहे. प्रेझेंट आणि वोटिंग पाहिजे. प्रेझेंट और वोटिंग नाही. प्रेझेंट आणि वोटिंग 70 प्रेझेंट आहेत आणि त्यातल्या 60 जणांनी वोटिंग केली तर 60ची मेजॉरिटी येणार. 31. प्रेझेंट आणि वोटिंग पैकी सगळ्यांनीच मतदान केलं म्हणजे 70च्या 70 लोकांनी मतदान केलं. मेजॉरिटी किती असणार आहे? 36. 70 मधल्या 50च लोकांनी मतदान केलं. प्रेझेंट आहेत पण वोटिंगच नाही केलं 20 लोकांनी. वोटिंग किती लोकांनी केलंय? 50. त्याचे अधिक 50% किती झाले? 26. लक्षात येते ना मुद्दा? प्रेझेंट आणि वोटिंग काय ते. हे झालं सिंपल मध्ये. स्पेशल मध्ये काय करतात? स्पेशल मध्ये 2 गोष्टी करतात. एक, 50% ऑफ टोटल, किती पण येऊ दे. 50% ऑफ टोटल म्हणजे आता किती पाहिजे तुला? कंपल्सरी 51 लोकांनी हो म्हणलं पाहिजे. आलेतच 45. 51 लोक हो म्हणू शकणार आहेत का? नाही. म्हणजे काय ह्या मेजॉरिटीने पास होऊ शकणार आहे का बिल? नाही. पहिला क्रायटेरिया काय?
तर 50% ऑफ टोटल 50% ऑफ टोटल हाऊस, टोटल ऑफ द हाऊस, टोटल म्हणजे टोटल ऑफ द हाऊस, टोटल ऑफ द हाऊस लोकसभा असेल तर 545च्या 50% अधिक एक लोकांनी हो म्हणलं पाहिजे, पहिला क्रायटेरिया. सेम राज्यसभेमध्ये पण 245च्या निम्म्यापेक्षा जास्त लोकांनी, किती पण येऊ द्या, म्हणजे 200च लोक आली, 100च लोक आली तरी 245च्या 50% अधिक एक लोकांनी यस म्हणलं पाहिजे, पहिला क्रायटेरिया फुलफिल झाला. दुसरा क्रायटेरिया काय आहे स्पेशल मेजॉरिटीचा? दुसरा क्रायटेरिया आहे 50% अधिक एक टोटलच्या हो म्हणायचंच आहे, पण 2/3 ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग. सिंपल मध्ये प्रेझेंट अँड वोटिंग किती 50% होतं, इथे किती आहे 66% आहे की नाही. 2/3 ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग, आधी किती होतं, हाफ होतं ना. सिंपल मध्ये निम्म्या लोकांनी म्हणायचं यस प्रेझेंट आणि वोटिंगच्या, इथे प्रेझेंट आणि वोटिंग किती लोकांनी म्हणायचं आहे 2/3. दोन क्रायटेरिया झाली की नाही स्पेशल मध्ये. पहिला क्रायटेरिया काय फुलफिल करायचा आहे, टोटलच्या 50% अधिक एक आधी हो म्हण, त्यांनी जर हो म्हणलं तर दुसरा क्रायटेरिया फुलफिल करायचा आहे काय, प्रेझेंट आणि, आता तुम्ही 70च प्रेझेंट आहेत तर त्या 70 मधल्या 66% लोकांनी हो म्हणायचंय. 70चे 66% किती झाले, 70 2 140/3, 140/3 म्हणजे 44 वगैरे, बरोबर ना, 44 आहेत ना, 4 ते 12, हो बरोबर आहे. तेवढ्या लोकांनी 2/3 66% लोकांनी हो म्हणायचंय. आता 70चे 36 लोकांनी नाही म्हणायचंय, 70चे 36 लोकांनी म्हणायचंय म्हणजे 50% झाले. आपल्याला किती पाहिजे इथे 66%, नाही कळत आहे ना. स्पेशल मेजॉरिटी परत एकदा, सिंपल मेजॉरिटी कळली आहे काय ती. सिंपल मेजॉरिटी म्हणजे टोटल हाऊस मध्ये जेवढे प्रेझेंट आहेत, टोटल हाऊसची संख्या किती पण असू दे, आपल्याला घेणं देणं नाही, प्रेझेंट किती आहेत त्या प्रेझेंट असलेल्या आणि वोटिंग करणाऱ्यांच्या 50% अधिक एक म्हणजे सिंपल मेजॉरिटी. कळलंय, कळलंय. स्पेशल मेजॉरिटी मध्ये काय असतं, स्पेशल मेजॉरिटी मध्ये कायम डोक्यात ठेवायचं दोन क्रायटेरिया, दोन्ही क्रायटेरिया फुलफिल व्हायला पाहिजेत. काय क्रायटेरिया? पहिला क्रायटेरिया किती पण येऊ दे, टोटलच्या 50% अधिक एक पाहिजे, येऊ दे किती पण, प्रेझेंट किती पण असू दे. 20 कोरम पूर्ण होतोय का, होतो, कोरम 10% आहे ना, कोरम पूर्ण होतोय का 100चा, होतोय, 100चा 10% म्हणजे 10, कोरम पूर्ण होतोय का, होतोय 20. म्हणजे आता सभा भरणार आहे का, भरणार आहे. आता तू म्हणतोस 20च लोक आली, 20च लोक आली तर 20 लोक हा क्रायटेरिया पूर्ण करू शकणार आहेत का. 50% अधिक एक 100च्या किती आहे 51, म्हणजे 20 लोकांनी सगळ्यांनी येस म्हणलं तरी 51 होत नाही ना, म्हणजे मिनिमम किती यायला पाहिजेत 51, बरोबर आहे. तोपर्यंत बिल पास होणार आहे का नाही. हा झाला पहिला क्रायटेरिया फुलफिल. आता नुसता एकच क्रायटेरिया फुलफिल करून भागत नाही ना, म्हणजे नुसती मेन्स पास होऊन चालणार आहे का, इंटरव्ह्यू पण पास व्हायला पाहिजे. 2/3 ऑफ आलेत किती, आपण म्हणूया अगेन 70 आली आहेत, बरोबर आहे, 70 लोक आली आहेत असं आपण समजूया. टोटलच्या 50% अधिक एक 51 लोकांनी समजा 70 मधल्या म्हणले की ठीक आहे आम्हाला पास म्हणायचे बिल, इथपर्यंतच थांबायचं नाही. तर प्रेझेंट आणि वोटिंग, तर त्या 70 पैकी समजा आता म्हणूया की आपण 50च लोक मतदान करतायत, तर त्या 50 पैकी 2/3, 50च्या 2/3 किती झाले, 50 दोन्ही 100/3 म्हणजे ऑलमोस्ट यातले ते किती लोक 33 लोकांनी, 50 पैकी 33 लोकांनी अगेन येस म्हणायला पाहिजे दोनदा. नाही कळलं, कळलं ना. दोन क्रायटेरिया फुलफिल करायचे आहेत, किती पण येऊ दे, टोटल हाऊसच्या निम्म्यापेक्षा जास्तांनी हो म्हणायचं आहे. आणि दुसरा क्रायटेरिया काय फुलफिल करायचा आहे, जेवढे आलेत तेवढ्यापैकी आणि वोटिंग करणाऱ्यांपैकी 2/3 लोकांनी येस म्हणलं पाहिजे. आलं लक्षात, गुड. आता ही झाली स्पेशल मेजॉरिटी. स्पेशल मेजॉरिटी कुठे कुठे वापरायची, फंडामेंटल राईटमध्ये बदल करायचा असेल तर, DPSPs मध्ये बदल करायचा असेल तर, ड्युटीजमध्ये करायचा असेल तर, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये. हे ह्याच्यात दिलंय, पुस्तकात दिलंय की कुठला म्हणजे कुठलं कलम किंवा कुठल्या गोष्टी कॉन्स्टिट्यूशन मधल्या कुठल्या अमेंडमेंटनी बदलता येऊ शकतात. विचारतात हे की इलेक्शन कमिशन संदर्भात बदल करायचे कुठल्या मेजॉरिटीने करायचे, हे सगळं माहीत पाहिजे. ते सिंपल नाही करतात ते, पण हे तुम्हाला माहीत पाहिजे सगळ्या गोष्टी. पुस्तकात दिलंय ते बघून घ्यायच्या. आता आपली तिसरी मेजॉरिटी, तिसरी जी बघितली होती, तिसरा टाईप काय होता, B+50% पेक्षा जास्त राज्यांची मान्यता. B+ म्हणजे हे सेम दोन क्रायटेरिया, बरोबर आहे.
लक्षात आलं ना? बी प्लस म्हणजे हे 2 क्रायटेरिया फुलफिल करायचे आहेत, प्लस आणखीन एक क्रायटेरिया फुलफिल करायचा आहे. हे 2 क्रायटेरिया फुलफिल झाले, बरोबर आहे, बीचे. तिसरा क्रायटेरिया काय फुलफिल करायचा आहे? निम्म्यापेक्षा जास्त राज्यांनी पण मान्यता द्यायची. निम्म्यापेक्षा जास्त राज्यांनी म्हणजे राज्य किती आहेत आता आपल्याकडे? 28 राज्य आहेत ना. तर त्या 28 पैकी आता किती राज्यांनी मान्यता द्यायची आहे? 15 राज्यांनी मान्यता द्यायची. निम्म्यापेक्षा जास्त राज्यांनी त्या बिलाला मान्यता द्यायची. लक्षात येते मुद्दा कसा तो? सिंपल मेजॉरिटी कळली काय असते ती? सिंपल मेजॉरिटी म्हणजे प्रेझेंट आणि वोटिंगच्या 50%. स्पेशलमध्ये 2 क्रायटेरिया आहेत, जेवढी टोटल संख्या आहे त्याच्या 50% प्लस प्रेझेंट आणि वोटिंगच्या 2/3. सी टाईपमध्ये काय करायचंय? बी प्लस म्हणजे 2 हे क्रायटेरिया तर फुलफिल करायचेच आहेत. तिसरा काय करायचा आहे? निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची मान्यता पण घ्यायची आहे. म्हणजे सी टाईप काय झालं? स्पेशल मेजॉरिटी प्लस 50% अधिक एक राज्यांची मान्यता. कळलंय? हा. नाही, राज्यामध्ये मतदान करत नाहीत ते. राज्य कॅबिनेट हो म्हणतं किंवा नाही म्हणतं. कॅबिनेट सांगतं त्यांना. राज्यामध्ये मतदान घेत नसतं ते. विधानसभेमध्ये ते बिल पास व्हायचं किंवा न व्हायचं ते राज्याचा समजा मुख्यमंत्री बीजेपीचा आहे किंवा कॅबिनेट बीजेपीचं आहे, ते कॅबिनेट ऑब्व्हियसली हो म्हणणार आहे. नरेंद्र मोदींनी एखादं बिल पास केलं आणि राज्याकडे पाठवलंय, राज्य पण बीजेपीचं, ते थोडी नाही म्हणणार आहे. हां, त्या राज्यांनी हो किंवा नाही काउन्सिल ऑफ मिनिस्टर सांगतं ते हो किंवा नाही म्हणायचं. किंवा ते बिल पण पास करू शकतात ना तिथे विधानसभेमध्ये, दोन्ही. कळलं? आता काय चाललं होतं आपलं? कलम 4 हे झालं आपलं. अमेंडमेंट चॅप्टर संपलाय. हां, कलम 4 काय सांगताय? आर्टिकल 4 काय सांगतंय? 2 आणि 3 मध्ये झालेला बदल. 2 आणि 3 मध्ये झालेला बदल म्हणजे एक्सटर्नल रिॲडजस्टमेंट आणि इंटरनल रिॲडजस्टमेंट हा झालेला बदल हा 368 अंतर्गत येणार नाही. बरोबर? मुद्दा लक्षात आला? 368 अंतर्गत येणार नाही म्हणजे काय? की बी आणि सी टाईप नसणार आहे. 368 मध्ये किती टाईप आहेत? 2, बी आणि सी. ए टाईप 368 अंतर्गत येतो का? नाही. आता 368 अंतर्गत येणं आणि न येणं म्हणजे काय? तर आपण म्हणतो 42वी घटना दुरुस्ती केली 1976ला. लिहून ठेवतो ना तिथे घटनेमध्ये दुरुस्ती. जर ए टाईपनी दुरुस्ती झाली तर असं त्याला नाव नसतं की 42वी झाली, 46वी झाली. ते बदलून टाकतात नाव परस्पर. त्याला असं वेगळं नाव देत नाहीत की 100वी झाली, 101वी झाली, 102. म्हणजे आंध्र प्रदेशमधून तेलंगणा बाजूला काढला, कुठल्या कलमात बदल झाला? कलम 1 मध्ये बदल झाला ना, राज्यांची नावं. शेड्यूल 1 मध्ये बदल झाला. 3 मध्ये इंटरनल रिॲडजस्टमेंट केलंय आपण. हां, तर हे बदल झालेत, अमेंडमेंट झाली आहे. म्हणजे आता कितवी तरी अमेंडमेंट नाव द्यावं लागलं ना त्याला. हां, ते देतात का? नाही देत. कारण काय? ते 368 अंतर्गत येत नाही. 368 अंतर्गत काय येतं? बी आणि सी टाईपने केलेला बदल. नाही कळलं? परत एकदा. नाही, मला सांगायचं परत एकदा. कलम 2 आणि 3 मध्ये जो बदल होतोय, 368 अंतर्गत 2 टाईपचे बदल आहेत ना, बी आणि सी. स्पेशल मेजॉरिटी आणि स्पेशल प्लस निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची मान्यता. आता आपण 2 आणि 3 मधला बदल ह्या दोन्हीपैकी कशाने करतोय का? आपण कशाने करतोय? ए टाईपनी करतोय ना. ए टाईप म्हणजे सिंपल मेजॉरिटीने. 2 आणि 3 मधला बदल ए टाईपनी करतोय आपण. ए टाईप 368 मध्ये येत आहे का? नाही. 368 मधल्या प्रोव्हिजन्स नुसार जर तू बदल केलास तरच ते येणार आहे की अमुक अमुक एवढी घटना दुरुस्ती. तुला प्रिअम्बल मध्ये बदल करायचे. प्रिअम्बल मध्ये बदल तुला 2 आणि 3 मधला असणार आहे का? प्रिअम्बल मधला बदल म्हणजे प्रिअम्बल मध्ये समजा तुला जस्टिस नाव किंवा डेमोक्रेसी काढून टाकायचं, डिक्टेटरशिप टाकायचं डेमोक्रेसीच्या जागेवर, लोकशाहीच्या जागेवर मला हुकुमशाही टाकायचंय. टाकू शकतो का? टाकू शकतो ना. जर ते टाकायचंय तर ए टाईपनी 2 आणि 3 मधला बदल असणार आहे का? तो नाही ना, तो वेगळा असणार आहे ना बदल. म्हणजे कशाने? बी किंवा सी टाईपनी. तो कोणत्या टाईपनी असतो बघूया आपण. तो बी किंवा सी नी असणार आहे. म्हणजे 368 अंतर्गत असणार आहे. म्हणजे त्याला काहीतरी नाव दिलं पाहिजे. म्हणून 42वी घटना दुरुस्ती नाव दिलं त्याला. आलं लक्षात? 42वी घटना दुरुस्ती. म्हणून आंध्र प्रदेशमध्ये जो बदल झाला, आंध्र प्रदेशमधून तेलंगणा बाजू काढलं, बदल कशात झालाय? 2 आणि 3 नुसार. म्हणजे 3 नुसार झाला. इंटरनल रिॲडजस्टमेंट आहे ना. 3 मध्ये बदल. 3 मध्ये झालेला बदल हा आहे का? 3 मध्ये झालेला बदल काय? ए 368 अंतर्गत येत आहे का? नाही. म्हणून त्याला नाव द्यायचं का? नाही. आला मुद्दा लक्षात आता? गुड.
4 काय सांगताय की 2 आणि 3 मध्ये झालेला बदल हा 368 अंतर्गत येणार नाही. हे काय कोण सांगताय? 4 सांगते. आता 4 मध्ये थोड्याशा काही वेगळ्या गोष्टी आहेत. ते 4 कलम 4 पास करताना म्हणजे 2 आणि 3 मध्ये झालेला बदल पास करताना काही गोष्टी एक्स्ट्रा लागणार आहेत. म्हणजे तुम्ही आंध्र प्रदेशमधून जर तेलंगणा बाजूला काढत असाल तर ते बिल मांडायच्या आधी प्रेसिडेंटची परवानगी घ्यायला पाहिजे. ते बिल मांडायला पाहिजे विथ प्रायर परमिशन ऑफ द प्रेसिडेंट. असं का? ते प्रोव्हिजन देऊन ठेवलं कॉन्स्टिट्यूशननी की जर तुला बदल करायचा आहे याच्यात, आता आंध्र प्रदेशमधून तेलंगणा बाजूला काढायचंय, कोण काढू शकणार आहे? आंध्र प्रदेश किंवा तेलंगणा करू शकणार आहे का? नाही ना. कोण करणार आहे? पार्लमेंट करणार ना. पार्लमेंट बिल पास करणार. आता समज आंध्र प्रदेशमध्ये TDSचं सरकार आहे आणि तेलंगणामध्ये पण TRSचं सरकार आहे, पण पार्लमेंटमध्ये मोदी सरकार आहे. म्हणजे मोदी सरकारला वाटतंय ते करतायत ना खाली ते पार्लमेंटमध्ये, म्हणून प्रेसिडेंटला विचारायचं. लक्षात आला मुद्दा का तो? की का विचारायचं प्रेसिडेंटला विथ प्रायर परमिशन? प्रेसिडेंट कशामुळे घ्यायचे? प्रेसिडेंट परवानगी कधी देणार आहे? जर ते न्याय होत असेल तरच देणार आहे ना. म्हणून प्रायर परमिशन ऑफ द प्रेसिडेंट. हे फक्त 2 आणि 3 मध्ये होणाऱ्या बदलासंदर्भातच आहे. बाकीचे सिंपल मेजॉरिटीने होत असलेले बदल साठी हे लागणार नाही प्रायर परमिशन. म्हणजे इलेक्शन कमिशन मध्ये बदल करायचा आहे तो A टाईपनीच करायचा आहे, त्याला पण 368 अंतर्गत येणार नाही. इलेक्शन कमिशन मध्ये बदल करायचा आहे तो 2 आणि 3 मध्ये असणार आहे का बदल? नाही ना, वेगळा असणार आहे ना. त्याच्यासाठी या गोष्टींची गरज नाही. म्हणजे इलेक्शन कमिशन मध्ये बदल करायला प्रायर परमिशन ऑफ प्रेसिडेंट लागणार नाही. फक्त ह्या गोष्टी कशाला लागणार आहेत? 2 आणि 3 साठीच लागणार आहेत. हे कोण सांगताय? 4 सांगताय. प्रायर परमिशन ऑफ द प्रेसिडेंट. एकदा पार्लमेंटने ते बिल पास केलं की ते बिल रेफर करायचे कुठे? स्टेटला पण करायचे. म्हणजे कुठे? आता आंध्र प्रदेशला. स्टेटला रेफर करायचं. रेफर द बिल टू द स्टेट्स. आता समजा पार्लमेंटने पास केलंय आणि राज्यांनी म्हणलं की आम्हाला मान्य नाही आहे, म्हणजे राज्याला रेफर करायला द्यायचंय. म्हणजे काय करायचंय की मान्य आहे का नाही मान्य आहे बाबा सांग, तुला की तुझ्यामधून बाजूला करतोय ना आंध्र प्रदेश तेलंगणा, द्यायला पाहिजे की नाही त्यांना? विचारायला पाहिजे ना, ऍटलिस्ट विचारायला पाहिजे की नाही? विचारायला पाहिजे. तर आंध्र प्रदेश काय म्हणलं? आम्हाला मान्य आहे. तर काय तेलंगणा बाजू काढ. आंध्र प्रदेश म्हणलं आम्हाला मान्य नाही. केंद्र सरकार काय म्हणत आहे? बरं. म्हणजे काय? त्यांच्या मांडण्याला किंवा न मांडण्याला काहीच अर्थ नाही. फक्त त्यांना रेफर करायचं की सांगायचं, विचारायचं नाही. आम्ही सांगतोय म्हणायचं तुला, आम्ही सांगतोय तेलंगणा बाजूला काढतोय, विचारत नाहीये. पण रेफर करायचं, कंपल्सरी रेफर करायचं. रेफर म्हणजे त्यांनी सांगितल्याला काही अर्थ नाही म्हणून सांगायचंच नाही असं नाही. सांगायचं त्यांना की आम्ही तेलंगणा बाजूला काढतोय. त्यांनी काही म्हणू दे, मान्य किंवा नाही म्हणणे, काही म्हणू दे. ह्या 2 गोष्टी कंपल्सरी करायच्या. 2 आणि 3 मध्ये बदल. बाकीच्या गोष्टी असताना ह्या 2 गोष्टी करायची गरज नाही. प्रायर परमिशन घ्यायची पण गरज नाही आणि राज्याला रेफर करायची पण गरज नाही. म्हणजे कलम कुठलं सांगताय? सांगितलं ना 4 मध्ये सिंपल मेजॉरिटीनी पास करायचंय. त्या सिंपल मेजॉरिटीचा अर्थ काय हे पण सांगितलं ना कॉन्स्टिट्यूशननी. सिंपल मेजॉरिटीचा अर्थ म्हणजे हा अर्थ. सीटमध्ये जो अर्थ आला ते राज्याला पण म्हणजे मान्य करता येत नाही. म्हणजे राज्य म्हणलं मला मान्य करायचं नाही ना. CAA नागरिकत्व कायदा विषय कोणाचा आहे? नागरिकत्वासंबंधी केंद्र सूचीमधला विषय ना तो. केंद्र सूचीमधल्या विषयावर कायदे करण्याचा अधिकार कोणाचा आहे? केंद्र सरकारचा. केंद्राने केलेले कायदे राज्यांवर बंधनकारक असतात. राज्य म्हणलं आम्हाला मान्य नाही, सरकार म्हणतं हो बघूया मान्य कसं नाही ते. राज्याला अधिकारच नाही आहे तो. कॉन्स्टिट्युशनल ऑब्लिगेशन आहे ते. केंद्र सरकारने केलेला कायदा राज्य सरकारने जशाच तसा अंमलात आणणे. जर नाही अंमलात आणलं तर काय होतं? कॉन्स्टिट्युशनल मशिनरी ब्रेक ऑफ द कॉन्स्टिट्युशनल मशिनरी, ब्रेकडाऊन ऑफ द कॉन्स्टिट्युशनल मशिनरी झाली म्हणतात. आमचं काय ऐकणं आहे? राज्य लावा राष्ट्रपती राजवट. झालं बरखास्त राज्य, गेलं मुख्यमंत्री पद. त्याच्याऐवजी काय करा ना लागू, आपल्याला काय करायचं? काय 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 त्या 4 राज्यांना CAA मधून काढून टाकलंय 6व्या शेड्यूलला. कशामुळे काढून टाकलंय? की त्या राज्याची संस्कृती मेंटेन करायची म्हणून. महाराष्ट्रामध्ये अशा कुठे एकाच संस्कृतीची लोक आहेत का जी आता नाशवंत होत चालली आहेत? की मराठा समाज महाराष्ट्रातून नाशवंत होत चाललाय म्हणून आदिवासी लोक येऊ देऊ नका इथे, असं काय आहे का महाराष्ट्रात? नाही आहे. तसं आसाम, त्रिपुरा, मेघालयमध्ये आहे ना.
की तिथल्या काही कम्युनिटीज आहेत, स्पेशल कम्युनिटीज, त्या स्पेशल कम्युनिटीज असं लिटरली नाशवंत होत चालल्यात, की असे 600-700 अशी एवढीच लोक राहिलीत त्या कम्युनिटीची. म्हणून ती कम्युनिटी जतन करायची आहे, वाढवायची आहे, टिकवायची आहे. म्हणून बाहेरच्या लोकांचं इन्फिल्ट्रेशन तिथं नको आहे, म्हणून त्यांना बाहेर काढलंय. 6व्या शेड्यूलमध्ये बेसिकली त्याच्यामुळे टाकलंय त्यांना, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम, की इथे वेगवेगळ्या कल्चरची, जे कल्चर डिस्टिंक्ट आहे वेगवेगळ्या दुसऱ्या राज्यांपेक्षा, आणि ते कल्चर आता संपण्याच्या मार्गावर आहे, ते टिकवायचं आहे. ते टिकवण्यासाठी बाहेरची लोक तिथं आणून तर ती मेंटेन करणार आहेत का ती संस्कृती? ते आसाममध्ये जाऊन बांगलादेशी लोक आसामी बोलणार आहेत का? बेंगॉलीच बोलणार आहेत ना, का आसामी बोलणार आहेत? नाही. झालं कलम 1, 2, 3, 4. नेक्स्ट, हा पहिला भाग झाला. भाग 1 कुठपासून कुठपर्यंत? कलम 1 ते कलम